नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजू दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बऱ्याच दिवसानंतर या चॅनलवरती भेटतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2022ची जी परीक्षा रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी जी पार पडली, तर या परीक्षेतील आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण सुरुवात, हा जो सेट कोड आहे तो ई सेट कोड आहे की याच्यामध्ये ई, एफ, जी आणि एच असे 4 सेट कोड पूर्ण याच्यामध्ये आलेले होते. तर त्यापैकी हा ई सेट कोड आहे. तर त्याच्यापैकी आपण गणित विषयाला आपण आता सुरुवात करूया. तर आता बघा, सुरुवातीला जर आपण पहिलाच प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 3/7 दर्शवण्यासाठी पुढील आकृतीचे किती भाग छाईत करावे लागतील. याचा अर्थ ही जी दिलेली आकृती आहे तर याच्यामध्ये आपणाला किती भाग रंगवावे लागतील किंवा छाईत करावे लागतील, म्हणजे किती भाग रंगवावे लागतील की जेणेकरून आपण रंगवलेला भाग हा 3/7 या अपूर्णांकाच्या स्वरूपात आपण दाखवू शकेल. आता सुरुवातीला जर आपण या आकृतीचे जर एकूण भाग मोजले तर बघा, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असे एकूण किती भाग आहेत बघा या आकृतीमध्ये. या आकृतीमध्ये एकूण असे आहेत 14 भाग. परंतु आपणाला तर उत्तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की छेदामध्ये 7 आला पाहिजे आणि अंशामध्ये 3 पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना शिकलेली असालच. तर आता या ठिकाणी छेदामध्ये 14 घ्यायचे. 14 म्हणजे का घ्यायचे, तर या आकृतीचे एकूण भाग किती आहेत 14, ते आपण छेदाला घेतलं. आता या ठिकाणी 7 आहे, त्यामुळं याला जर आपण गुणिले 2 केलं तर 14 होईल. म्हणजे आपण 3ला पण गुणिले 2 केलं तर या ठिकाणी किती उत्तर येईल, 6 येईल. याचा अर्थ काय की या आकृतीचे एकूण 14 भागापैकी एकूण जर आपण 6 भाग जर रंगवले तर याचा अर्थ या आकृतीचा छायांकित भाग किंवा रंगवलेला भाग आपण 6/14, बघा याचा रंगवलेला भाग 6/14 म्हणजेच याला जर आपण 2ने भाग लावला तर 3/7 या स्वरूपात आपण दाखवू शकेल. त्यामुळं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे 6 भाग. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. या पुढच्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की अपूर्णांक दिलेला आपल्याला 15.1/25 असा अपूर्णांक आहे. तर आता याच्यामध्ये हा जो अपूर्णांक आहे 15.1/25 हा आपल्याला दशांश संख्येच्या रूपात लिहायचा आहे. दशांश संख्येच्या रूपात म्हणजे दशांश चिन्हाचा वापर करून लिहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 1/25 हे कसं लिहायचं हे माहीत असणं गरजेचंच आहे. परंतु कधीकधी आपल्याला वेळ वाचवण्याकरता या पर्यायांचा वापर जर आपण केला, म्हणजे जे ऑप्शन एलिमिनेशन मेथड ज्याला आपण म्हणतो, पर्याय कट पद्धत किंवा पर्याय आपण एक एक कमी करत राहणे. तर आता याच्यामध्ये बघा, आपण दिलेला अपूर्णांक आहे 15.1/25. याचा अर्थ हा अपूर्णांक जो आहे तो 15पेक्षा जास्त म्हणजे 15पेक्षा मोठा आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 1504, म्हणजे हे तर उत्तर येऊ शकत नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे 1.504 हे येऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये विचारलेलं आहे 150.4 म्हणजे हे येऊ शकत नाही. म्हणजे राहतो फक्त पर्याय कुठला आपल्यासमोर, तर 15.04, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य असेल. तरीही आपण याचं उत्तर जर पाहायला गेलो तर हे 15.1/25 आहे. तर तुम्ही याला असं करू शकता बघा, हे जे 1/25 आहे यालाच तुम्ही कसं म्हणणार बघा, 1/25 याला जर तुम्हाला छेद 100 करायचं असेल तर याला गुणिले 4 करणार, त्यामुळे वरती पण 4 करा गुणिले, म्हणजे उत्तर मिळणार 4/100. आता आपण छेद 100च का केला, तर ज्यावेळेस छेद 10, 100, 1000 असा असेल त्यावेळेस आपणाला वरच्या संख्या दशांश रूपात मांडणं सोपं जातं. याचा अर्थ काय झाला की 4/100 याची किंमत आपण 0.04 अशी लिहू शकतो. मग हे 15 तर पूर्ण आहेतच आणि त्याच्यामध्ये हे मिळवून आपल्याला अपेक्षित आहे, म्हणजेच 15.04 हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे की जे आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहिलं होतं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा 28व्या क्रमांकाचा. जर एका घनाचे घनफळ 64 घन सेंटीमीटर असेल तर घनाची बाजू किती असं विचारलेलं आहे. आता जर 64 घन सेंटीमीटर हे जर घनाचे घनफळ असेल तर त्याची बाजू विचारलेली. आता आपल्या सर्वांना माहिती आहे घन म्हणजे अशा स्वरूपाचा हा घन असतो की ज्याच्यामध्ये त्याची प्रत्येक बाजू ही समान लांबीची असते. आणि या घनाचा जर विचार केला तर याचं घनफळ जे आहे, घनाचे घनफळ बरोबर हा बाजूचा घन असतो. बघा, जी त्याची बाजू असेल त्याचा घन करा म्हणजे तुम्हाला घनफळ मिळून जातं.
आता याच्यामध्ये तर आपल्याला उत्तर काय दिलेलं आहे बघा, की याच्यामध्ये घनफळ आपल्याला दिलेलं आहे. घनफळ किती दिलेलं आहे बघा, घनफळ आहे 64 घन सेंटीमीटर. मग 64 घन सेंटीमीटर हे जर घनफळ असेल तर 64 हा कोणत्या संख्येचा वर्ग हे आपल्याला पाहायचं आहे. आणि 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 4 या संख्येचा वर्ग, आणि एकक सेंटीमीटर आहे, त्यामुळे 4 सेंटीमीटर ही प्रत्येक बाजूची लांबी, म्हणजे घनाची प्रत्येक बाजू ही 4 सेंटीमीटर लांबीची असेल. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 29व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. श्रेयाकडे लाल रंगाचे 32 पेन, निळ्या रंगाचे 56 पेन आहेत. त्यामधून तिला पेनांची समान संख्या असलेली पाकिटे अशा प्रकारे बनवायची आहेत की प्रत्येक पाकिटामध्ये फक्त एकाच रंगाचे पेन असतील. तर सर्वात मोठ्या पाकिटामध्ये किती पेन असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अशा स्वरूपाचं उदाहरण आपल्याला भेटतं की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त वेगवेगळ्या संख्या असतात आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा शब्द येतो किंवा कमीत कमी हा शब्द येतो किंवा मोठ्यात मोठी हा शब्द येतो किंवा लहानात लहान असा शब्द येतो, त्यावेळेस बऱ्यापैकी हे उदाहरण लसावी आणि मसावी या टॉपिकवरचं उदाहरण असतं. मग आता याच्यामध्ये जर आपण विचारात घेतला तर जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी असा जर उल्लेख केला असेल तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला त्या दोन संख्यांचा मसावी काढणं अपेक्षित असतं. कारण मसावीचा फुल फॉर्मच काय असतो, महत्तम सामायिक विभाजक. आणि जर कमीत कमी किंवा लहानात लहान असा जर उल्लेख असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांचा लसावी काढणं अपेक्षित असतं. कारण लसावीचा फुल फॉर्म आपल्या सर्वांना माहिती आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, मोठ्यात मोठ्या सर्वात मोठ्या पाकिटामध्ये किती पेन असतील, तर आपल्याला 32 आणि 56 यांचा आपल्याला काय काढायचा आहे, तो मसावी काढायचा आहे. आता याच्यामध्ये यांचा मसावी काढण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत असेल अवयव पद्धतीने. तर या ठिकाणी मी 32 लिहिलं, या ठिकाणी 56 लिहिलं. यांचा मसावी काढायला गेलो, पहिल्यांदा 2ने भाग लावा, 16 आहे, या ठिकाणी 28 आहे. नंतर 2ने लावा, या ठिकाणी 8 येईल, या ठिकाणी 14 येईल. नंतर 2ने लावा, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 7 येणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पुढं भाग लावायला जाल त्यावेळेस तुम्हाला एकही संख्या अशी मिळणार नाही की ज्या संख्येने 4 आणि 7 या दोघांना भाग जाईल. याचा अर्थ आपल्याकडे फक्त 2, 2 आणि 2 असे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बेदुनी 4 दुने 8 हे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच 8 ह्या दोघांचा लसावी आला म्हणजे मोठ्यात मोठं पाकिट आहे त्याच्यामध्ये 8 पेन असतील, हे ह्याचं अचूक उत्तर मिळेल. यानंतर पुढचा बघा 30व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, या 30व्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, तर याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत. बघा याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत आणि हा जो आहे तो पाऊण भाग रंगवलेला आहे. तर यांची बेरीज 420 येते. तर त्यांनी परत हे पण दिलेलं आहे की हा पाऊण भाग आहे, त्याचबरोबर त्रिकोण आहे, यांची किंमत म्हणजे या दोघांची वजाबाकी केली तर 90 उत्तर मिळेल. तर जे पाऊण भाग असणारं जे ह्याच्यामध्ये जे चिन्ह किंवा जे आपल्याला घटक दाखवलेलं आहे त्याचं उत्तर किंवा त्याची किंमत काय असेल हे विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपण पर्यायावरून किंवा पर्यायाचा वापर करून कसं उत्तर काढू शकतो बघा. जर आता हे पर्यायाचा वापर न करता उत्तर काढायचं असेल तर थोडी एक्स आणि वाय याची पद्धत आपल्याला तिथं वापरावी लागेल. परंतु नंतर त्याच्यामध्ये समीकरण सोडवणं वगैरे हे थोडंसं किचकट होऊन जाईल. त्यासाठी आपण काय करूया बघा, याचं जे मूल्य आहे तर ते आपण एक एक पर्यायावरून जर मानायला गेलो तर समजा आपण याचं 100 मूल्य मानलं. तर बघा आता याचं मूल्य 100 मानलं तर त्यातून काय वजा केल्यानंतर उत्तर 90 येईल. तर ह्याच्यातून 10 वजा केलं तर उत्तर 90 येईल. म्हणजे ज्यावेळेस याचं मूल्य 100 असेल त्यावेळेस या त्रिकोणाचं मूल्य किती असायला पाहिजे, 10 असायला पाहिजे. मग आपण काय करूयात, हे 10 मूल्य इकडं टाकून किंमत येते का बघा. आता 10 अधिक 10 अधिक हे 90 आहे, 100 आहे. 10 अधिक 10 अधिक हे 100. तर यांची बेरीज करायला गेलं तर 100 अधिक 10 अधिक 110 अधिक 120 असं उत्तर मिळणार आहे आपल्याला. परंतु आपल्याला याचं उत्तर 420 असं यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा पहिला पर्याय तर बसत नाही. यानंतर आपण दुसऱ्या पर्यायाचा उपयोग जर केला तर याची किंमत जर आपण 200 पकडली तर बघा आता याच्या ठिकाणी जर याच्यात आपण किंमत टाकली तर 200 वजा त्रिकोण बरोबर 90. त्यातून 200तून किती वजा केल्यानंतर उत्तर 90 मिळणार आहे. तर 200तून आपण 110 वजा केलं तर उत्तर मात्र आपल्याला 90 मिळणार आहे. याचा अर्थ या त्रिकोणाची किंमत किती असेल, 110. मग आता हे समीकरण आपलं बरोबर होते का आपण बघूया. 110 अधिक 110 अधिक हे त्रिकोण पाऊण जो भाग आहे त्याचं उत्तर आपण 200 पर्यावरून घेतलेलं आहे. मग यांची किंमत बघा, 110 अधिक 110 हे 220 होईल
अधिक हे 200 होईल. उत्तर तुम्हाला मिळणार आहे 420, की ज्याचा पर्याय क्रमांक म्हणजे याच्यात 420 जे आहे ते उत्तर बरोबर आहे. याचा अर्थ याचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असायला पाहिजे. आता ज्यावेळेस अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादा पर्याय अचूक मिळतो त्यावेळेस पुढचे 2 पर्याय चेक करण्याची काही गरज नाही. फक्त आपण ह्याच्यावरती आपला कॉन्फिडन्स असावा की जो आपण पर्याय चेक केलेला आहे तो आपला बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया बघा आता. योग्य पर्यायाने रिक्त स्थानाची पूर्ती करा. आता ज्यावेळेस योग्य पर्यायाने रिक्त स्थानाची पूर्ती करा म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीही संख्या आपणाला ह्या रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेले आहेत. पर्यायसुद्धा आपले रोमन संख्या चिन्हामध्ये आहेत. परंतु सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल बघा. सुरुवातीला हे जे रोमन संख्या चिन्ह दिलेत याच्या पहिल्यांदा आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात किंमत काढावी लागेल. आता बघा 1 2 3 म्हणजे 3 टाइम्स सी आहे, 3 वेळा सी आहे. याचा अर्थ याची किंमत किती व्हायला पाहिजे 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे याची किंमत किती असायला पाहिजे हे 300 असायला पाहिजे बरोबर. त्यानंतर एक्स सी असा आहे बघा. एक्स सी म्हणजे आपल्याला हा नियम माहीत पाहिजे की जर सीच्या आपण डावीकडे एक्स लिहितोय, सीची किंमत 100 आहे, एक्सची किंमत 10 आहे, तर 100मधून 10 वजा केलं तर याची किंमत 90 येते. म्हणजे याची पूर्ण किंमत किती व्हायला पाहिजे 390 व्हायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या रोमन संख्या जी पहिली दिलेली आहे त्याची किंमत आपल्याला किती आली 390 आलेली बघा किंमत. बघा मी या ठिकाणी लिहून घेतो 390. आता अधिक काय बघा LIX. आता हे सगळ्यांना माहिती आहे की L म्हणजे 50 आणि IX म्हणजे 9 असतात. तर याचं उत्तर तुम्ही काढायला गेलं तर हे उत्तर येतं 50 आणि 9 59 म्हणजे 50 आणि 9ची बेरीज होईल. म्हणजेच 390 अधिक 59 जर तुम्ही करायला गेला तर 390 अधिक हे 59 केलं तर बघा आता बेरीज 9 9 आणि 5 14 हातच्या लेख जातील आणि 3 ने 4 449 आले. आता बघा 449 ही संख्या आपल्याला कशात मिळाली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. आता हेच रोमन संख्या चिन्हामध्ये आपण काढू. आता ज्यावेळेस आपल्याला 400 घ्यायचं आहे त्यावेळेस 400 लिहिताना आपण कधीच 4 वेळा सी वापरत नाही. तर आपण काय करतो 449 लिहायचं आहे बघा. आता आपल्याला 449 लिहायचं आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की 4 वेळा सी न घेता आपण काय करतो तर डीची किंमत आहे 500. तर या 500तून आपण 100 वजा करतो. कधीही एखादी रोमन संख्या चिन्हात वजाबाकी करताना ती संख्या ही नेहमी डावीकडे पाहिजे किंवा ते चिन्ह नेहमी डावीकडे पाहिजे. म्हणजे डीमधून आपण ज्यावेळेस 100 वजा करू त्यावेळेस म्हणजे 500तून ज्यावेळेस आपण 100 वजा करू त्यावेळेस याचं उत्तर 400 झालं. आणि पुढं आपल्याला किती घ्यायचं आहे 49 घ्यायचं आहे. 49 आपण कसं लिहिणार आता ज्यावेळेस यल आपण म्हणतो त्यावेळेस ते यल काय असतं तर हे 50 आहे. यातून 40 करण्यासाठी आपण एक्सेल ही संख्या चिन्ह वापरणार आणि 49 आहे त्यामुळं IX असं आपण वापरणार. म्हणजेच CDXLIX असं ह्याचं आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. म्हणजे जे उत्तर पर्याय क्रमांक बघा CDXLIX म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं आपल्याला उत्तर अचूक मिळालेलं आहे. बघा आता नंतर 32व्या क्रमांकाचा प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता असं विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचताना थोडीशी आपण काही वेळेस गडबड करतो आणि या ठिकाणी चुकीचा पर्याय विचारलेला आहे, चुकीचा पर्याय. त्यामुळे याच्यावरती बारकाईने आपण नजर ठेवून लक्ष ठेवून आपण योग्य तो पर्याय तिथं उत्तर दिलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ही जी लांबी आणि रुंदी L आणि B मानलेलं आहे परंतु याच्या किमती या आकृतीमध्ये न देता डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलेलं आहे 240 चौरस सेंटीमीटर. याचा अर्थ जी लांबी आणि रुंदी आहे यांचा गुणाकार जर आपण केला तर यांच्या गुणाकारानंतर मिळणारं उत्तर हे आपल्याला 240 पाहिजे. कारण हे दिलेली जी आकृती आहे ती काय आकृती आहे आयत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आयताचं क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणिले रुंदी म्हणजे L गुणिले B. तर आपण लांबी L मानली आणि B जर रुंदी मानली तर लांबी गुणिले रुंदी हे आपलं याचं क्षेत्रफळाचं सूत्र राहील. आता प्रत्येक वेळेस काय केलं पाहिजे लांबी 19.2 असेल आणि 12.5 असेल तर यांचा गुणाकार आपण चेक केला पाहिजे 240 येतोय का. जर उत्तर मिळालं तर आपण म्हणायचं की हा पर्याय म्हणजे बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे, हा पर्याय बरोबर आहे. तर आपण आता एक पर्याय चेक करूया. बघा पर्याय करताना थोडंसं आपण फास्ट त्याची कशी गुणाकार करायचे बघा. आता हा 19.2 मी फक्त 192 मानतो आणि 125 मानतो. तर याच्यामध्ये बघा आता डायरेक्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा ज्या संख्या आहेत 125 250 100 150
म्हणजे हे 125 म्हणजे 125. अशा ज्या संख्या आहेत तर यांची थोडी पट आपल्याला काढता आली पाहिजे बघा. 125 दुनी तुम्ही केलं तर हे 250 येतात, म्हणजे हातच्याला किती जातील 25 जातील. 125 गुणिले 9 केलं उत्तर. आता 125 गुणिले 8 केलं तर 1000 येतात. मग 125 गुणिले 9 केलं तर हे 1125 म्हणजे 1125 यायला पाहिजे. त्याच्यात 25 मिळवा म्हणजे ते 1150 व्हायला पाहिजे. 115 हातच्याला जायला पाहिजे. आणि 125 एक 125 आणि 125मध्ये 115 मिळवा. 125मध्ये परत 125 मिळालं तर 250 आले असते. मग वजा 10 करा, 240 यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये मात्र बघा 19.2 आणि 12.5 असा तो म्हणजे अशा त्या संख्या होत्या. म्हणजे याचा अर्थ दशांशचिन्हाच्या उजवीकडे 2 घरं आहेत म्हणून 2 दशांशचिन्ह सोडून याच्यामध्ये 2 घरं सोडून दशांशचिन्ह द्या. याचा अर्थ 240 आणि ह्याचं 1 सेंटीमीटर आहे म्हणजे चौरस सेंटीमीटर असा याचा पर्याय आपल्याला उपलब्ध होईल की जो आपला 240 क्षेत्रफळ बरोबर आहे. त्यानंतर आपण म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय बरोबर आला. दुसरा पर्याय जर करायला गेलो आपण तर 16 गुणिले 15 करायचे. आता असा गुणाकार करताना असं करा की 15 गुणिले 15 असतं उत्तर किती आलं असतं 225 आणि त्याच्यामध्ये अधिक 15 मिळवा कारण तिथं गुणिले 16 आहेत म्हणून म्हणजे उत्तर 240 येईल. पर्याय तो पण बरोबर आहे. 2 तर पर्याय अचूक निघाले. यानंतर पुढचा पर्याय चेक करू आपण बघा. तर पुढच्या पर्यायामध्ये 54 गुणिले 5 असं दिलेलं आहे बघा. 54 गुणिले 5 जर आपण करायला गेलो तर 50 गुणिले 5 राहतात 250 आणि वरचे 4 पंचे 20 हे गेले तर ह्याला 270 आपल्याला उत्तर मिळतं बघा. बरोबर. परंतु 270 हे उत्तर आपल्याला अपेक्षित नाही तर आपलं उत्तर अपेक्षित आहे 240. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4कडे जाण्याची आपल्याला गरज नाही. त्याचं पर्याय क्रमांक 3 हे अचूक आपलं उत्तर इथं मिळालं. आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात बघा. याच्यामध्ये विचारलेले खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे सगळे दिलेले जे अपूर्णांक आहेत याच्यामध्ये सर्व अपूर्णांकाचा अंश समान आहे. आता ज्यावेळी आता 2/11 2/7 आणि 2/13 मी समजा हे 3च अपूर्णांक आपण उदाहरणादाखल घेतले तर यांचा लहान मोठेपण ठरवताना एक नियम लक्षात ठेवायचा की ज्या अपूर्णांकाचा अंश बघा आता ज्या अपूर्णांकांचा अंश समान असणार आहे तर त्याच्यामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा घ्यायचा. म्हणजे या तिघांमध्ये 7 हा लहान आहे त्यामुळे हा अपूर्णांक या तिघांमध्ये मोठा झाला. परंतु हेच जर आपल्याला उलटी कंडिशन असेल, उलटी म्हणजे कशी की याच्यामध्ये समजा असं असेल 11/2 7/2 13/2 समजा असे आपल्याला प्रश्न विचारलेले असतील 9/2 3/2. याचा अर्थ काय होतं की याच्यामध्ये छेद समान आहेत. याच्यामध्ये छेद समान असल्यामुळे काय करायचं याच्यामध्ये फक्त जे आपल्याला अंश बघायचा आहे तर याच्यामध्ये असं बघायचं की सर्व अपूर्णांकाचे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असणार. म्हणजे याच्यामध्ये 13/2 हा अपूर्णांक मोठा होईल. मग आपणाला नियम तर कोणता लावायचा होता की सर्व अपूर्णांकाचे अंश समान आहेत तर याच्यामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलेला आहे त्यामुळं छेद कुणाचा लहान आहे याच्यामध्ये 3चा लहान आहे त्यामुळं 2/3 हा अपूर्णांक या सर्व अपूर्णांकांमध्ये मोठा असणार आहे. आणि जर हाच प्रश्न असा विचारला असता की खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर त्यावेळेस मात्र आपलं उत्तर आलं असतं 2/13 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं असतं. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया बघा. 34व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. जर एका खुर्चीची किंमत 7,642.45 असेल तर अशा 7 खुर्च्यांची किंमत किती. म्हणजे याचा अर्थ एका खुर्चीची किंमत दिलेली एका गोष्टीची किंवा एका घटकाची किंमत दिलेली आहे आणि जास्त घटकांची जर किंमत विचारली तर आपल्याला गुणाकार करावा लागतो. हा गुणाकार आपण कसं करणार आहेत बघा. आता याच्यामध्ये 7,642.45 गुणिले आपल्याला 7 खुर्च्यांची किंमत काढायची. 7×5 35 हातच्याला गेले 3 7×4 28 आणि 3 31 हातच्याला गेले 3 7×2 14 आणि 3 17 हातच्याला गेले 1 17 हातच्याला गेले 1 7×4 28 आणि 1 29 हातच्याला गेले 2 7×4 42 आणि 2 44 हातच्याला गेले 4 नंतर 7 49 आणि 4 53 आणि दशांश चिन्ह 2 घर सोडून द्या म्हणजे 53,497.15 हे उत्तर आपलं अचूक असायला पाहिजे आणि ते पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला अचूक मिळते. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 35व्या क्रमांकाचा प्रश्न.
बघा तर या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे आपल्याला की विधान खरे करण्यासाठी यम आणि यन ह्यांचे मूल्य निवडा. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला असं दिलेलं आहे की 127 गुणिले 15 आणि बरोबर करून काय दिलेलं आहे बघा की एका कंसामध्ये यम गुणिले 1.05 असं एक दिलेलं आहे आणि अधिक दुसऱ्या कंसामध्ये यन गुणिले 15 अशी एक आपल्याला गोष्ट दिलेली. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा की यम गुणिले एक दशांश सॉरी या ठिकाणी 1.05 नाही तर फक्त इथं 15 आहे बघा. या ठिकाणी यम गुणिले 5 हे एका कंसामध्ये दिलेलं आहे आणि अधिक दुसऱ्या कंसामध्ये यन गुणिले 15 असं दिलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा, मग अशीच मी तुम्हाला एक गुणाकार करून दाखवला 16 गुणिले 15. तर आपण कसं केलं तर या 16ला आपण फोड केली 15 आणि 1 15 अधिक 1 असं केलं. त्याच्यामध्ये आपण काय केलं 15 गुणिले 15 केलं म्हणजे 15चा वर्ग आपण 225 घेतला आणि त्यानंतर 15 एके 15 करून आपण ह्याच्यामध्ये 15 मिळवलं म्हणजे उत्तर आपल्याला 240 मिळालं होतं. बरोबर. याचा अर्थ काय करायचं आहे आपल्याला बघा की जो एक घटक आहे तो आपण फिक्स ठेवला तर दुसऱ्या घटकाची फोड करता आली पाहिजे. मग जर तुम्ही याचा विचार केला दिलेल्या उदाहरणामध्ये तर दिलेल्या उदाहरणामध्ये बघा आता याच्यामध्ये दोन्हीकडे त्यांनी 15 तसंच ठेवलेलं आहे बरोबर आणि फक्त यम आणि यांच्या किमती आपल्याला काढायच्यात. तर या ठिकाणी पण 15 आहे तर या ठिकाणी 15 असंच ठेवलेलं आहे, या ठिकाणचं 15 असंच आहे म्हणजे फक्त त्यांनी कोणत्या संख्येची फोड केलेली 127ची. आता 127ची फोड जर विचारात घेतली तर फक्त आपल्याला एकच चेक करायचं आहे फक्त काय की दिलेल्या पर्यायामध्ये कोणत्या दोन संख्यांमध्ये म्हणजे यमची आणि यांची बेरीज 127 आहे एवढं फक्त बघायचं आहे. आता बघा 100 आणि 15 किती होतील 115 म्हणजे हा तर पर्याय येणं शक्य नाही. बघा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे 120 आणि 15 हे 135 येतात आहे म्हणजे हा पर्याय नाही, हा सुद्धा पर्याय योग्य नाही. 27 आणि 15 तर हे तर शक्यच नाही कारण ह्याचं 42 उत्तर येईल शक्य नाही आणि 100 आणि 27 हे मात्र 127 बेरीज येईल. याचा अर्थ या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हा अचूक असणार आहे. म्हणजे काय असणार 100 गुणिले 15 हा गुणाकार पहिल्यांदा करायचा आणि त्याच्यामध्ये 27 गुणिले 15 हा गुणाकार जो येईल तो याच्यामध्ये मिळवायचा. दोघांची बेरीज म्हणजे यांचा गुणाकार आलेला असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया बघा 36व्या क्रमांकाचा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त दिलेली जी पदावली म्हणा किंवा अपूर्णांकाच्या रूपातले जे काही 3 घटक आहेत त्यांचा फक्त गुणाकार करायचा आहे. आता सर्वांना हे पदावली किंवा गुणाकार किंवा भागाकार बेरीज वजाबाकी जे काय सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सिरीजमध्ये येतात त्यावेळेस त्या कशा सोडवायच्या तर यासाठी आपला नियम काय असतो कन चे भा गु बे व बरोबर हा त्यातला नियम असतो. कणचे म्हणजे कंस, चे म्हणजे चाचीचे, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे हा क्रम का लक्षात ठेवायचा तर आपल्याला पदावली सोडवताना या क्रमाने एक एक क्रिया सोडवल्या पाहिजेत. म्हणजे कंस असेल तर तो अगोदर सोडवणे, त्यानंतर चाचीचेचा उल्लेख असेल तर तो नंतर सोडवणे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त पदावली अशीच दिलेली की ज्या पदावलीमध्ये फक्त भागाकार आणि गुणाकार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो हे नीट लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला फक्त भागाकार आणि गुणाकार पदावलीमध्ये दिलेला असेल तर त्यावेळेस ज्या क्रमाने क्रिया आहेत त्या क्रमाने तुम्ही सोडवलं तरी उत्तर तुमचं बरोबर येणार आणि ज्या पदावलीमध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी आहे त्या पदावलीमध्ये सुद्धा ते क्रमाने सोडवा. तर क्रमाने सोडवलं तर तुम्हाला उत्तर जे मिळेल ते अचूक मिळणार आहे. म्हणजे समजा ते क्रमाने सोडवताना पहिल्यांदा वजाबाकी असेल तरी पहिल्यांदा वजाबाकी केली तरी चालेल, पण हे कधी की ज्या पदावलीमध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया आहेत आणि ज्या पदावलीमध्ये फक्त गुणाकार आणि भागाकार ह्या दोनच क्रिया आहेत त्यामुळे ते पण तुम्ही सोडवताना ते क्रमाने सोडवायचे. आता जर या पदावलीचा आपण विचार केला तर बघा आता याच्यामध्ये तर आता या पदावलीमध्ये बघा 6/8 आपल्याला दिलेला आहे आपण तसंच लिहून घेतलं. त्यानंतर हा भागाकार जो आहे या भागाकाराऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह देऊन त्याचा पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा आपण रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या घेऊ शकतो. म्हणजे हे होईल 2/3. गुणाकार व्यस्त घ्यायची म्हणजे काय करायचं अंश छेदाला आणि छेदांशाला मांडायचा आणि हे गुणिले 4/5 आहे असं राहील. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला विद्यार्थी मित्रांनो याचा भाग लावता फक्त आला पाहिजे. दोघांच्या मध्ये तर गुणाकारात चिन्ह आहे त्यामुळे आपल्याला भाग लावणं अतिशय सोपं आहे. 2 1 2 2 चौक 8 4 1 4 4 1 4 नंतर 3 1 3 3 2 6 म्हणजे उत्तर बघा इथं अंशामध्ये 2 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 2 आणि छेदामध्ये 5 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 5. म्हणजे आपलं उत्तर काय राहायला पाहिजे फक्त 2/5 की ज्याच्या आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये अचूक उत्तर मिळणार आहे.
बघा आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की कोणती खालीलपैकी कोणती रचना उतरत्या क्रमात आहे. उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार. उतरता क्रम म्हणजे असा असणार, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला घ्यायची आपल्याला मोठी संख्या किंवा मोठा अपूर्णांक आणि शेवटी असणार तो लहान अपूर्णांक. आणि हेच जर आपण उलट्या क्रमाने गेलो तर याच्यामध्ये असणार आहे चढता क्रम की ज्याच्यामध्ये सुरुवातीला लहान अपूर्णांक आहे आणि शेवटी मोठा अपूर्णांक आहे. मग आता याच्यामध्ये बघा मग अशा आपण जो नियम पाहिला होता त्या नियमानुसार जर पाहायला गेलो तर याच्यामध्ये अंश समान आहे. तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असणार. याच्यामध्ये छेद लहान कोणाचा आहे 3चा, म्हणजे 2/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. परंतु याच्यामध्ये त्यांनी मोठा असून तो शेवटी दाखवलेला आहे. आपल्याला तर काय पाहिजे की मोठा अपूर्णांक सुरुवातीला पाहिजे कारण आपल्याला उतरता क्रम पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तर येणार नाही. याच्यामध्ये बघा सगळ्यांमध्ये 11 छेद आहे, बरोबर. छेद 11 आहे. आता याच्या वेळेस नियम काय लावतो आपण की ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे 14/11 हा अपूर्णांक मोठा असायला पाहिजे, परंतु तो दुसऱ्या क्रमांकाला दिलेला आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर याचं येणार नाही. परत याच्यामध्ये अंश समान आहे. अंश समान म्हणजे परत ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा तो इथे या ठिकाणी दिलेला आहे. नंतर क्रमाने आले का बघा 6, 8, 12, 15, 18 याच्यामध्ये पूर्णतः क्रमाने आपल्याला उतरता क्रम मिळतोय. याचा अर्थ हा तिसरा पर्याय योग्य आहे. तरी आपण चौथा पर्याय चेक करूया. याच्यामध्ये समान छेद आहे. याचा अर्थ ज्याचा छेद समान असतो ज्या अपूर्णांकाचा त्याच्यामध्ये जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पण याच्यामध्ये 13/9 हा पहिल्या क्रमांकाला पाहिजे. त्यामुळं 13/9 हा अपूर्णांक पहिल्या क्रमांकाला नसल्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 38 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. तेलाची एक टाकी 60 लिटर तेल सामावू शकते. तेलाची दुसरी टाकी पहिलीपेक्षा 3 पट तेल सामावू शकते. बघा आता एक टाकी 60 लिटर तेल सामावू शकते म्हणजे त्या टाकीमध्ये 60 लिटर तेल मावू शकतं, बसू शकतं ज्यावेळेस आपण टाकी ती काठोकाठ भरू. तर दुसरी टाकी पहिलीपेक्षा 3 पट आहे. म्हणजे पहिली जर 60 लिटर असेल तर दुसरी किती असायला पाहिजे 6×18 म्हणजे दुसरीची क्षमता ही 180 लिटर असायला पाहिजे. तर दोन्ही टाक्यांची एकूण क्षमता किती असं विचारलेलं आहे. आता एकूण क्षमता काढायची म्हणजे 180 अधिक तुम्ही 60 करा, उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे 240. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. सर्च शब्द आहे बघा. हा सर्च शब्द आहे. तर याची जलप्रतिमा म्हणजे जलप्रतिबिंब म्हणा, त्याला वॉटर इमेज आपण इंग्लिशमध्ये म्हणूया. तर ती कशी असेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो एक थोडंसं आपण छोटे लक्षात घेऊ फक्त गोष्ट. समजा मी याची समजा हे बाहेरची मी आकृती काढतो आणि फक्त याच आकृतीत तुम्हाला वॉटर इमेज आणि मिरर इमेज म्हणजे जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा हे तुम्हाला दोन गोष्टी दाखवतो. ज्यावेळेस आरसा या ठिकाणी ठेवलेला असेल बघा, आरसा ज्यावेळेस या ठिकाणी ठेवलेला असेल त्यावेळेस फक्त आपणाला ही प्रतिमा घेताना फक्त हे अशी प्रतिमा आली पाहिजे बघा. म्हणजे जे आरशाच्या जवळचा घटक होता तो जवळच राहायला पाहिजे आणि आरशाच्या जे दूरचा किंवा लांबचा घटक आहे तो लांबच राहायला पाहिजे. हे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आरशातील प्रतिमा बघताना. आणि जर हेच आपल्याला जलप्रतिबिंब बघायचं असतं तर फक्त आपण काय केलं असतं बघा, जलप्रतिबिंब आपण निळ्या कलरने दाखवूया. तर ते फक्त असं आलं असतं बघा. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की याची बाजू मात्र बदलत नाही. जर तुम्ही पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंब घेतलं तर याची बाजू बदलली का, बाजू बदललेली नाही. परंतु याच्यामध्ये मात्र लक्षात घ्या जवळचा घटक हा जवळ राहिला म्हणजे ही आकृती इकडून इकडं अशी पलटी झाल्यासारखी झाली बघा, बरोबर आहे का, समजतं हे. मग याचा अर्थ जलप्रतिबिंब घेताना हे त्या बाजूलाच राहिलं पाहिजे आणि हे आरशातील प्रतिबिंब घेताना हे मात्र दूरचा घटक दूर गेला पाहिजे. मग आता याच्यामध्ये बघू आपण. आता याच्यामध्ये यस सुरुवातीला आहे. आता आकार तर बदलणार आहे ते आपण बघूया, पण यस सुरुवातीला आहे तो सुरुवातीलाच राहिला पाहिजे. शेवट नाही गेला पाहिजे कारण ही काय आहे जलप्रतिमा आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं, समजा यस असा असेल तर तो आकृतीमध्ये होताना असा व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेस याची पाण्यात आपण प्रतिमा बघणार आहे त्यावेळेस त्याचा आकार आयास तर नक्कीच राहणार नाही. जसं की समजा हा यम असता तर तो असा होईल, बरोबर. मग याच्यामध्ये काय करायचं की हा यस जो आहे तो जसा आहे तसा राहणार आहे का, नाही राहणार. म्हणजे तो काहीतरी बदल होणार आहे त्याच्या आकारामध्ये. आणि यस त्याच बाजूला राहून थोडाफार बदल असणारा फक्त एकमेव पर्याय की जो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. मग त्यामुळे आपल्याला याचा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार. त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये बघा,
दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आहे. आता अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आपल्याला काढायची असेल तर पहिल्यांदा बघा, आता या प्रश्नामध्ये तुम्हाला संख्या दिलेली आहे बघा. पहिली 6,95,281 पहिली संख्या आहे. याच्यामध्ये अधोरेखित स्थान आहेत, म्हणजे अधोरेखित अंक आहेत 5 आणि 1. जर आपण आता 5ची स्थानिक किंमत लिहायला गेलो तर 5 आणि पुढं किती 1 2 3 फक्त 0 म्हणजे 5,000 येईल. आणि 1ची स्थानिक किंमत 1 असेल. यांची बेरीज केली तर आपण किती मिळेल आपल्याला 5,001 मिळेल. आता दुसरी संख्या ही जर पाहायला गेलो तुम्ही तर ही बघा, आता 53,48,573 आहे. पहिल्या 3ची स्थानिक किंमत 3 आणि पुढं 5 शून्य द्या, 1 2 3 4 5 आणि शेवटी याच्यामध्ये 70 आहे. त्याच्यामध्ये 70 फक्त तुम्ही अधिक करा. तर याच्यामध्ये 7 आहे, मी 70 यायला पाहिजे. मग हे काय राहायला पाहिजे बघा, या ठिकाणी तुमची किंमत यायला पाहिजे 3,70,000. मग आता 3,70,001 आहेत आणि त्याच्यामध्ये परत 5,001 मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 3,00,000 आणि वर 5,000 मिळवले तर 3,05,000 आणि 71 यायला पाहिजे बघा. म्हणजे 3,05,000 आणि 71 अशी तुम्हाला त्या सगळ्यांची बेरीज यायला पाहिजे. 3,05,071 की जे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आता फक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने याचं निरीक्षण केलं तर बघा, तुम्हाला गडबडीत पाहिला आपण तर पहिला आणि तिसरा पर्याय बघा लगेच सेम वाटतो बघा. 30,50,71 आणि तर 30,50,17 आहे. म्हणजे गडबड अशी कुठंच करायची नाही की बाबा हा पर्याय लगेच आपण टिक करू. थोडंसं सावकाश याला बघितलं पाहिजे. 3,0,5,0,7,1 आहे, 3,0,5,0,7,1 आहे. तर थोडी ही गडबड आपण ठराविक म्हणजे गडबडीमध्ये पण ठराविक हे गोष्टी आपण चेक करत राहिल्या पाहिजेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आपला की 41वा प्रश्न. 12 विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे सेट बनवण्यासाठी अनिलकडे 78.6 मीटर कापड होते. एक गणवेश बनवण्यासाठी त्याला किती कापड लागेल? आता बघा 12 जणांचे गणवेश बनवायचे, तिथं आहे 78.6 मीटर कापड लागलेले. आणि मग आपल्याला काढायचं एक गणवेश बनवण्यासाठी किती कापड लागेल हे आपल्याला उत्तर अपेक्षित आहे किंवा ते उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग आता एक लक्षात घ्या, हे उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर ह्याला एकमान पद्धत आपण म्हणूया. युनिटरी मेथड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. एकमान पद्धत काढायची. एकमान पद्धतीनुसार उत्तर काढायचं म्हणजे काय फक्त करायचं आहे, आता इथं 1 मीटर दिलं आहे म्हणून ठीक आहे, ते आपल्याला डायरेक्ट हे 78.6 भागिले 12 करता येईल आपल्याला. परंतु याच ठिकाणी 1 ऐवजी 2 3 अशा गोष्टी दिल्या असत्या तरी पण ते आपल्याला लगेच उत्तर काढणं शक्य आहे. फक्त याच्यामध्ये आपण काय करूया, आता बघा हे 78.6 आहे त्याला भागिले आपण 12 करूया. कारण आपल्याला 12 गणवेशासाठी लागणारे एकूण कापड दिलेले आहे. आपल्याला एका गणवेशासाठी किती लागेल हे उत्तर काढायचे. मग 12 × 12 12×72. आता बघा दशांश चिन्हांचा भागाकार आपण कसा करणार. 12×72 केलं किंवा मी या ठिकाणी 6 लिहितो म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल बघा. 12×72. आता याच्यामध्ये 78 मधून ज्यावेळेस तुम्ही 6 वजा करणार आहात त्यावेळेस 78 मधून ज्यावेळेस 72 वजा करणार त्यावेळेस बाकी 6 उरणार आहे. त्यावेळेस बाकी 6 आपण या ठिकाणी लिहायची आणि आपण दशांश चिन्हाच्या पुढे गेलो म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि या ठिकाणी पुढे जायचं आहे म्हणजे 66 तयार झाले. म्हणजे 12×5 = 60. परत किती उरले, परत 6 उरले आणि परत वरून 0 घेऊ शकतो आपण कारण दशांश चिन्हाच्या पुढे आपण गेलेलो आहे. पण दशांश चिन्हाच्या एकदा पुढे गेल्यानंतर 0 आपण घेऊ शकतो, त्यानंतर वेगळं दशांश चिन्ह परत देण्याची गरज नाही. म्हणजे 12×5 = 60 म्हणजे 6.55 बघा. याच्यामध्ये 6.55 आणि हे उत्तर तुम्हाला मीटरमध्ये मिळणार आहे कारण दिलेलं उत्तर किंवा दिलेली संख्या हे मीटरमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो याचं वाचन 6.55 हे होत नाही कारण दशांश चिन्हाच्या पुढं संख्या असल्यामुळे त्याचं 55 ही किंमत नसते. तर 5 असं त्याचं वाचन होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आता पुढचा जर प्रश्न पाहिला तर या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला. रमणने समीरपेक्षा 4 तास अगोदर प्रवासास सुरुवात केली. जर समीरने त्याचा प्रवास दुपारी 2:15 किंवा 2:15 वाजता सुरू केला असेल तर रमणने त्याचा प्रवास कधी सुरू केला. याच्यामध्ये बघा आता अगोदर प्रवास कोणी सुरू केलेला आहे, समीरपेक्षा 4 तास अगोदर प्रवास सुरू केला आहे रमणने. म्हणजे रमणने अगोदर प्रवास सुरू केला आणि त्यानंतर समीरने प्रवास सुरू केलेला आहे. परंतु आपणाला दिलेली माहिती काय आहे की समीरने कधी प्रवास सुरू केला हे दिलेलं आहे. समीरने 2:15 प्रवास सुरू केला. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की 2:15 प्रवास सुरू केला तर याच्या अगोदर 4 तास रमणने सुरू केला. तर तुम्हाला घड्याळातले लगेच अशा गोष्टी लक्षात येत असतील तर बघा 2 समजा आपण पकडूया की 2 वाजता समीरने प्रवास सुरू केला तर याच्या अगोदर 4 तास म्हटलं तर 10 वाजले असते बरोबर.
म्हणजे 10 वाजता रमणने प्रवास सुरू केला असता, परंतु ह्याने 2:15 केलेला आहे. म्हणजे 10:15 कुणी प्रवास सुरू केला होता? रमणने. त्यामुळे 10:15 वाजता म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, एका विक्रेत्याने 50 टेबले प्रत्येकी ₹4,570 म्हणजे 4,570 रुपयाला एक टेबल या पद्धतीने त्याने 50 टेबले खरेदी केली. वाहतुकीदरम्यान 9 टेबले खराब झाली. त्याने राहिलेल्या टेबलांची प्रत्येकी ₹5,000 दराने विक्री केली. तर या प्रकरणी सर्वात समर्पक विधान निवडा. समर्पक म्हणजे योग्य, थोडक्यात योग्य विधान निवडा. सुरुवातीला आपण काय करू की त्याने किती टेबल खरेदी केले? 50. तर 4,570 गुणिले 50चं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर आपण काय करूया, त्याने एकूण खरेदी किती रुपयांची केली हे आपण काढलं उत्तर. तर उत्तरामध्ये पहिल्यांदा 2 शून्य लिहून घेऊ. 7 35, हातच्याला गेले 3, 5 25 आणि 3 28, हातच्याला 2 जातील, 5 20 आणि 2 22 म्हणजे 2,28,500 रुपये त्याने एकूण खरेदी केली. पण त्याने किती टेबलची खरेदी केलेली? 50 टेबलची. वाहतूक करताना 9 टेबल खराब झाले म्हणजे त्याला विकता किती येणार आहेत? फक्त 41 टेबल विकता येणार, त्याला 50 टेबल विकता येणार नाहीत. मग राहिलेल्या टेबलांच्याने प्रत्येकी ₹5,000 दराने विक्री केलेली बघा. आता मग ₹5,000 दराने 5,000 गुणिले 41 जर आपण केलं तर 41चे हे म्हणजे वरचे 5,000मध्ये 3 शून्य लिहून घेऊ आणि 41 गुणिले 5 करायला गेलं तर 4 पंचे 20 आणि वरचे 5 म्हणजे 205 यायला पाहिजे. मग त्याला 2,05,000 मिळाले. परंतु त्याने किती रुपयाची खरेदी केली? 2,28,500 आणि त्याला मिळाले किती? 2,05,000 फक्त तेवढे मिळाले. आता जर यांचा आपण वजाबाकी करायला गेलो तर 2,28,500 आणि वजा 2,05,000 एवढं करायला गेलो आपण तर आता यांची वजाबाकी बघा. या ठिकाणी 0,05 येतील, 3 बघा 0,05 या ठिकाणी 3 येतील. एक मिनिट हा. तर या ठिकाणी 0,0 या ठिकाणी 5 आले, नंतर 3 तर 2 आणि 0 म्हणजे 23,500 रुपये त्याला कमी मिळालेत. कमी 23,500 कमी मिळाले म्हणजे त्याला काय व्हायला पाहिजे? हा तोटा व्हायला पाहिजे. म्हणजे नफा असणारा पर्याय कट झाला, हा नफा असणारा पर्याय कट झाला आणि तो खराब झालेल्या टेबलांची किंमत वसूल करू शकला. याचा अर्थ, या पर्यायाचा अर्थ काय होतो की त्याला या व्यवहारामध्ये नफाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही. म्हणजे त्याचे 9 टेबल जरी खराब झाले असतील तरी त्याने हे जे उरलेले जे 41 टेबल होते ते विकून त्याने तेवढीच रक्कम कमवली असती तर त्याला ना नफा ना तोटा असा हा व्यवहार झाला असता. परंतु याच्यामध्ये आपण बघतो की 23,500 रुपये त्याला कमी मिळालेत म्हणजे साहजिक पर्याय क्रमांक 3 नुसार त्याला ₹23,500 तोटा झाला. हे याचं उत्तर पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 5,63,672 ह्या संख्येत 10,000व्या स्थानी, 10,000 म्हणजे दशहजार, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 10,000 स्थानी कोणता अंक आहे? 6. तर त्या 6ची स्थानिक किंमत ही 6च्या शतक स्थानी असलेल्या 6च्या किमतीपेक्षा टिंब पट आहे किंवा किती पट आहे असं विचारलेलं आहे. तर इथं 6 आहे आणि इथं 6 आहे. आता याची स्थानिक किंमत किती होईल बघा. 6 आणि वरती 1 2 3 4 0 60,000 येईल आणि या 6ची किंमत स्थानिक किंमत यायला पाहिजे 600. याचा अर्थ हे 60,000 ही स्थानिक किंमत आहे ती 600च्या किती पट आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण 600च्या वरती काय करतोय, फक्त याच्यात जर आपण 600चा विचार केला तर फक्त आपण 2 शून्य जास्तीच लिहिलेले आहेत. म्हणजे ही किती पट व्हायला पाहिजे? 100 पट ही किंमत व्हायला पाहिजे. त्यामुळं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तर आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी एक 5 अंकी समसंख्या आहे, म्हणजे तुम्हाला अशी एक संख्या शोधायची आहे की जी 5 अंकी असायला पाहिजे आणि ती संख्या कशी पाहिजे? समसंख्या पाहिजे. म्हणजे एकक स्थानी कोणते अंक पाहिजे? 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 असे अंक पाहिजेत. मग सुरुवातीला जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पर्यायाकडे पाहिलं तर पर्यायामधले ही सम आहे पण ही विषम संख्या आहे म्हणजे तिसरा तर पर्याय येऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तर. परत पुढे काय म्हटलेलं आहे? माझ्या दशक स्थानी 9 अंक आहे. दशक स्थानी 9 म्हणजे या दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानी उजवीकडून दुसरा क्रमांक, एकक नंतर दशक असलेलं ते स्थान, तिथं 9 अंक आहे. सर्व अंकांचे एकक स्थानी 9 अंक आहे सर्व पर्यायामध्ये. 10,000व्या स्थानी असलेला अंक दशक स्थानी असलेल्या अंकापेक्षा 3 ने कमी आहे. 10,000 स्थानामध्ये दशहजार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे हे ज्या स्थानावरचा अंक असणार आहे तो या 9 पेक्षा 3 ने लहान आहे.
9पेक्षा 3ने लहान म्हणजे 9 वजा 3 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 6. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं बघा, शतक स्थानी असलेल्या अंकाची किंमत 10,000व्या स्थानी असलेल्या अंकाच्या किमतीपेक्षा अर्धी आहे. शतक स्थानावर असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत ही 10,000व्या स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किमतीपेक्षा अर्धी आहे म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 3 यायला पाहिजे इथं. आणि 1000व्या स्थानी असलेला अंक एकक स्थानी असलेल्या अंकापेक्षा दुप्पट आहे. 1000व्या स्थानी असलेला अंक एकक स्थानी असलेल्या अंकापेक्षा दुप्पट आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला हा पण अंक दिलेला नाही आणि हा पण अंक दिलेला नाही. याचा अर्थ यांच्यामध्ये कुठला संबंध आहे एवढं फक्त दिलेलं आहे, परंतु कोणता अंक हे दिलेलं नाही. मग आपण काय करूयात, पर्यायानुसार जाऊ बघा. आता 6, 3 आणि 9 या ठिकाणी यायलाच पाहिजे. हा तर पर्याय कट झालेला आहे. आता इथं बघा पहिल्या पर्यायामध्ये 6, तिथं 3 यायला पाहिजे होतं 3, पण तिथं 3 नाही आहे बघा. आता तिथं 4 दिलेलं आहे बघा, त्यामुळे हा पर्याय पण कट झाला. याच्यामध्ये बघा 6, 3 आणि 9 असं आलेलं आहे, परंतु आपल्याला दिलेलं आहे काय की 1000व्या स्थानी असलेला अंक म्हणजे इथला अंक या एकक स्थानी असलेल्या अंकापेक्षा दुप्पट आहे बघा. म्हणजे 1000व्या स्थानचा अंक हा एकक स्थानी असलेल्या अंकापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे जर आपण आता याच्यामध्ये बघायला गेलं तर 1000व्या स्थानी असलेला अंक आहे 1 आणि इथल्यापेक्षा दुप्पट तो होतोय का, म्हणजे 1 हा 2च्या दुप्पट आहे का, नाही. तर 2 हा 1च्या दुप्पट होतोय, म्हणजे हे अंक इथे येणार नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये 1 आणि 2 तर इथं असणार नाहीत. आता राहिला प्रश्न कशाचा बघा. आता हा जो म्हणजे हा पर्याय पण कट झाला. आता शेवटचा पर्याय बघू. शेवटच्या पर्यायामध्ये इथं 4 आहे आणि इथं 8 आहे बघा. आता मग 8 हे 4च्या दुप्पट आहे का, तर हो, 4 2 8 म्हणजे 68,394 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर किंवा ती संख्या असायला पाहिजे. मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इथं 3 आणि इथं 6 दिलं असतील तरी पण चाललं असतं, कारण फक्त अट एक होती आपली काय, म्हणजे 1000 स्थानचा अंक हा एकक स्थानापेक्षा दुप्पट पाहिजे. चला तर आता पुढचा प्रश्न बघू. 46व्या क्रमांकाचा प्रश्न. तळ 12 सेंटीमीटर, तळ म्हणजे पाया त्याला म्हणूया किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण बेस म्हणतो बघा. बेस किंवा पाया हा किती आहे 12 सेंटीमीटर आहे आणि उंची तळापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे उंची ही तळापेक्षा दुप्पट असेल, उंची किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया हाईट बघा. आता ही तळ किंवा पाया जो 12 सेंटीमीटर आहे, उंची त्या तळापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे उंची किती असायला पाहिजे 24 सेंटीमीटर. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची असं सूत्र आहे. आता याच्यामध्ये हे सूत्र जर वापरून आपण पाया आणि उंची ह्या किमती टाकल्या तर 1/2 गुणिले पाया किती असायला पाहिजे 12 असायला पाहिजे बघा. पाया 12 आणि उंची ही पायापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे उंची किती असायला पाहिजे 24. छेद काय नाही म्हणजे छेद 1, बे 1 बे आणि इथं बे 1 12, 24 144 आणि हे क्षेत्रफळ आहे, त्यामुळे याचं यायला पाहिजे चौरस आणि सेंटीमीटर हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे 144 सेंटीमीटर, 144 चौरस सेंटीमीटर की जो पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये 144 चौरस सेंटीमीटर हा एक पर्याय असतो आणि कधी कधी समजा या ठिकाणी असा पण पर्याय येऊ शकतो बघा 144 सेंटीमीटर फक्त पर्याय असणार. मग त्यावेळेस 144 सेंटीमीटर हे उत्तर येणार का, नाही येणार. का, तर एक क्षेत्रफळ आहे, त्यामुळे हे चौरस हा शब्द ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. या दिलेल्या आकृतीमध्ये किती लघुकोन आहेत. आता सुरुवातीला लघुकोन, काटकोन आणि विशालकोन हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. लघुकोन म्हणजे ज्याचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त तर 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला आपण लघुकोन म्हणणार. आता या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 असे एकूण किती लघुकोन पाहिजेत 6 लघुकोन असायला पाहिजेत. जर तुम्ही आता बघा, जर मी आकृती थोडीशी मोठी काढून दाखवतो इथं, समजा जर असं जर आकृती असेल आणि आपण जर हा इथला आणि इथला लघुकोन पकडला तर साहजिकच त्याच्या बरोबर असणारे जे रेषीय जोडीतले कोण आहेत तर हे आणि हे दोन कोण विशाल कोण असायला पाहिजेत. त्यामुळं जर आपण आकृती व्यवस्थित समजत आपल्याला नसेल आणि जर आपण हा कोण जर लघुकोन पकडला इकडचा तर आतमधला विशाल कोण असणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये कुठलंच गोंधळून जायचं काम म्हणजे कारण नाही की याच्यामध्ये 6 आहेत का 8 आहेत. आता 8 तर आपल्याला याच्यामध्ये पर्याय तर मिळतच नाही, 8 तर पर्यायच नाही, परंतु याच्यामध्ये एकूण 6 लघुकोन असणार आहेत. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, तसेच 3 4 आणि या ठिकाणचा आतमध्ये असलेला हा 5 आणि हा 6. थोडक्यात एका त्रिकोणाचे 3 आणि दुसऱ्या त्रिकोणाचे 3
असे एकूण 6 लघुकोन या आकृतीमध्ये आपणाला मिळणार आहेत. यानंतर 48वा प्रश्न आहे बघा. एका विशिष्ट वर्षी 76,43,872 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांच्यापैकी जर 42,37,602 मुली होत्या तर मुलांची संख्या किती? तर आता याच्यामध्ये बघा 76,43,872 हे टोटल विद्यार्थी परीक्षेला, एकूण विद्यार्थी जे परीक्षेला बसले त्यांची संख्या आहे. आणि 42,37,602 ह्या मुली, तर मुलांची संख्या विचारलेली. म्हणजे याच्यातून 42,37,602 ह्यातून वजा करायचं आपल्याला. जरी आपण वजाबाकी करायला गेलो तर फक्त 0, 7, 2 इथं 13तून 7 गेले 6, चल 1 झाले, या ठिकाणी 0, 4 आणि 3 म्हणजे 34,06,270. 34,06,270 पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर मिळणार आहे. फक्त काय करायचं आहे की एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला दिलेली, या ठिकाणी मुलींची संख्या दिलेली आणि मुलांची संख्या विचारलेली, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 34,06,270 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणते अंक चढत्या क्रमात आहेत? चढता क्रम म्हणजे आत्ताच मगाशी मी सांगितलं होतं की चढता क्रम म्हणजे सुरुवातीला कसा पाहिजे, लहान पाहिजे आणि परत मोठा मोठा होत गेला पाहिजे. आणि जर याच्यामध्ये आपण असं करत गेलो तर हा फक्त उतरता क्रम राहतो की ज्याच्यामध्ये सुरुवातीची संख्या ही मोठी पाहिजे आणि शेवटची संख्या ही लहान पाहिजे. तर याच्यामध्ये जर आपण करायला गेलो, आता याच्यामध्ये बघा चढता क्रम विचारलेला आहे. म्हणजे चढता क्रम म्हणजे सुरुवातीची संख्या ही लहान पाहिजे. बघा आता सुरुवातीची 6,821, 6,812, आता यानंतर 21 नंतर 12 आलेले आहेत, म्हणजे हा क्रम चुकवलेला आहे, आपल्याला चढता क्रम मिळत नाही हा. नंतर 9,075, 7,905 आहे, म्हणजे याच्यामध्ये पण चढता क्रम येणार नाही, कारण सुरुवातीची मोठी संख्या नंतर लहान संख्या आहे. याच्यामध्ये 10,529 नंतर 12,049, 12,509 आणि 15,249 बरोबर. बघा याच्यामध्ये आपल्याला चढता क्रम मिळतोय. आणि याच्यामध्ये बघा 23,124, 23,213 इथपर्यंत योग्य आहे. नंतर 23 नंतर डायरेक्ट 21,000 आलेले, म्हणजे परत हा इथून इथपर्यंत दोन संख्यांमध्ये चढता क्रम आहे, पण परत लहान संख्या आली, म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजे फक्त याचा पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण 50व्या क्रमांकाचा प्रश्न. पुढे दिलेले 5 नंतर 1, 8, 0 आणि 3 हे सर्व किंवा हे प्रत्येक अंक वापरून तुम्ही बनवू शकाल अशी सर्वात लहान संभाव्य 7 अंकी संख्या निवडा. संभाव्य म्हणजे त्याला आपण संभाव्यता किंवा पॉसिबल असणारी किंवा शक्य असणारी अशी संख्या बनवा. तर ते प्रत्येक अंक वापरून तुम्ही बनवू शकाल अशी सर्वात लहान संभाव्य 7 अंकी विचारलेली. 7 अंकी संख्या आहे म्हणजे काय करायचं आपल्याला, 7 तर अंक आपल्याला झाले पाहिजेत, 7 अंक झाले पाहिजेत. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, 5, 1, 8, 3, 8, 0, 3 आहे का, तर हे अंक वापरायचेत आपल्याला. तर आता याच्यामध्ये लहान संख्या बनवायची, त्यामुळं सुरुवात तर आपण 0 पासून करू शकत नाही, 1 पासून करावी लागेल. आणि शेवटचे जे अंक आहेत 3, 5 आणि 8 लहान बनवायची, म्हणजे याच क्रमाने 3, 5 आणि 8. आणि आपल्याला 6 लहान संख्या बनवायची, त्यामुळे जो 0 अंक आहे आपण तो 3 वेळा वापरूया. म्हणजे बघा याच्यामध्ये 10,03,58 ही संख्या लहानात लहान बनेल, की जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उपलब्ध आहे. बघा 10,03,58 ही संख्या आपल्याला याच्यापासून मिळेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 51व्या क्रमांकाचा प्रश्न. प्रश्न विचारलेला असा आहे की आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ शोधा. छायांकित भाग म्हणजे कसला भाग, छायांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग. तर आता हा जो तुम्ही नीट निरीक्षण केलं याच्यामध्ये, तर थोडं बारकाईने आपण पाहिलं तर बघा हा 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर बाजू असणारा हा काय झाला आहे, या ठिकाणी आहे तो चौरस आहे. बघा या ठिकाणचा चौरस. आणि या ठिकाणी आहे तो 4 सेंटीमीटर रुंदी 7 सेंटीमीटर लांबी, 4 सेंटीमीटर रुंदी 7 सेंटीमीटर लांबी, हा आहे तुमचा आयत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा या ठिकाणचा आयत आणि या ठिकाणचा चौरस हे दोन भाग जे आहेत ते फक्त रंगवलेले नाहीत किंवा छायांकित केलेले नाहीत, परंतु जो पूर्ण आयत विचारात घेतला तर हा 25 सेंटीमीटर लांबी आणि 9 सेंटीमीटर रुंदीचा आहे. म्हणजे 25 × 9 केलं तर आपल्याला मिळतील 225. 225 चौरस सेंटीमीटर हे पूर्ण मोठ्या आयताचं क्षेत्रफळ येईल. मग याच्यातून रंगवलेल्या भागात क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे जो न रंगवलेला भाग आहे आयत आणि चौरस ह्या दोघांचं क्षेत्रफळ त्यातून आपण वजा करू. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती राहील, बघा 6चा वर्ग म्हणजे 36 येईल याचं क्षेत्रफळ, आणि याचं क्षेत्रफळ 7 चोक 28 येईल. बघा तर यांची जर बेरीज केली आपण तर 8 आणि 7 14, हातच्या 1 जातील, 3 आणि 3 6 म्हणजे 64 यायला पाहिजे.
बरोबर. 64 आलं. बघा 8 आणि 7 14 हातच्या जातील 3 आणि 3 7 64 चौरस सेंटीमीटर आलं. आणि ते आपण काय करायचं फक्त ह्या 225मधून काय करायचं वजा करायचं. 5तून 1 4 गेले 1, 12तून 6 गेले 6, आजच्या झालं आणि 161. म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 161 चौरस सेंटीमीटर. हे क्षेत्रफळ कशाचं आलं? हे रंगवलेल्या भागाचं आलं. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय असेल? बाजूचा वर्ग म्हणजे 6 चौरस 36 आलं. आणि हे आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 7 गुणिले 4 म्हणजे 28 चौरस सेंटीमीटर आयतं क्षेत्रफळ आलं. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 161 चौरस सेंटीमीटर. यानंतर 52व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे? म्हणजे या 4 पर्यायापैकी एक पर्याय चुकीचा आहे. तर याच्यामध्ये बघा आता सुरुवातीचा आपण पहिला पर्याय पाहिला 2/5. याचं उत्तर जर आपण बघायला गेलं तर पहिल्यांदा शून्याचा भाग लागेल 5 0 0 आणि परत 5 चोक 20 असे एकतर भाग लावून तुम्हाला दशांशचिन्हाचा भाग येत नसेल तर आपण याच्यामध्ये असं करू शकतो. 2/5 जो आहे याच्यामध्ये आपण याचा छेद 10 करण्यासाठी याला 2 ने गुणू, याला पण 2 ने गुणू म्हणजे 4/10 उत्तर येईल. आणि 10 जे छेदामध्ये आहे म्हणजे 1 0 म्हणजे 1 ने फक्त दशांशचिन्ह सरकवायचं 0.4 हे उत्तर आलेलं असेल. म्हणजे हा तर पर्याय बरोबर आहे. आता या पर्यायाचा विचार केला तर बघा आता 1.147 आहे आणि 1.039 आहे. म्हणजे याचा अर्थ 1.147 हे मोठंच आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. नंतर पुढचा जो तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे बघा 5.862 हे लहान आहे 5.9 पेक्षा. तर हे पण आपल्याला बरोबर दिलेलं आहे का? तर हो 5.8 आहे म्हणजे 862 आहे. तर हेच आपण असं लिहू शकतो की 5.900 म्हणजे तुम्ही याच्या पुढे शून्य वाढवले किंमत बदलत नाही. म्हणजे 5.900 हे याच्यापेक्षा मोठंच आहे. म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा योग्य आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये फक्त काय केलेलं बघा 3.21 हे मोठं दाखवलेलं आहे कशापेक्षा 3.222 पेक्षा. आता यालाच तुम्ही पुढे एक शून्य पण लावू शकता म्हणजे 3.210 आणि इथं 222 आहे. म्हणजे साहजिकच ही संख्या मोठी आहे ही संख्या लहान आहे. आता थोडं आपल्याला समजण्यासाठी फक्त की थोड्या वेळ याचा विचार करू नका. का करू नका? कारण 3 दशांशचिन्ह समान आहे दोन्हीकडे. आणि मग दशांशचिन्हाच्या पुढे 210 आहे म्हणजे 210 वाचन योग्य नाही. पण या ठिकाणी 210 आहे आणि या ठिकाणी 222 आहे. मग 210 मोठं की 222 मोठं? तर 222 मोठं. त्यामुळं याच्यामध्ये हे जे चिन्ह आहे ते चुकीचं आहे. तर यासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरलं असतं? तर या ठिकाणी अशा स्वरूपाचं चिन्ह जे आहे ते आपल्याला योग्य ठरलं असतं. परंतु त्याच्यामध्ये चुकीचा पर्याय विचारला आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर मिळणार आहे. त्यानंतर 53व्या क्रमांकाचा प्रश्न बघा पुढं. याच्यामध्ये 17,65,498 हा जो म्हणजे ही जी संख्या आहे तर ही मिळवण्यासाठी 3 दशलक्ष म्हणजेच 30 लाख ही संख्या व्हायला पाहिजे बघा. 3 दशलक्ष म्हणजे 30 लाख. या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी लागेल? आता कोणती संख्या वजा करावी लागेल विचारलेलं आहे. तर आता आपल्याला एक करायचं आहे की या संख्येतून कोणती संख्या या ठिकाणी वजा केली तर उत्तर आपल्याला मिळणार आहे 17,65,498 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या 30 लाखातून कोणती संख्या वजा केल्यावर उत्तर हे येते पाहायचं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये गोंधळ होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपण छोटं करायला केलं पाहिजे किंवा त्याच्यातून आपण समजून घेतलं पाहिजे. कसं बघा आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं की 25 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता उत्तर तुम्हाला 12 मिळेल किंवा सोपे करण्यासाठी 25 म्हणून कोणती संख्या वजा केली असता उत्तर तुम्हाला 10 मिळेल. तर तुम्ही लगेच सांगणार की 15 वजा केलं तर उत्तर काय मिळणार आहे? 10 मिळणार आहे. परंतु हे 15 तुम्हाला लहान संख्या असल्यामुळे तोंडी काढता आलं. पण जर तुम्ही याचं निरीक्षण केलं जर तुम्ही या 25मधून जर 10 वजा केलं तरी पण तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे? 15 मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ 25मधून 15 वजा केलं उत्तर 10 येणार आहे. याचा अर्थ 30 लाखमधून आपण जरी 17,65,498 संख्या जी वजा करू ते वजा केल्यानंतर उत्तर या ठिकाणी आपल्याला जे मिळणार आहे ते आपल्या पर्यायातलं उत्तर असायलाच पाहिजे. मग आपण काय करूया बघा याच्यामध्ये 30 लाख बघा 30 लाख वजा 17,65,498 आपण वजा करूया. जरी वजा करायला गेलं तर 10तून 8 गेले 2, 10तून 10 गेले 0, 10तून 5 गेले 5, नंतर 10तून 6 गेले 4, परत हातच्या 10तून 7 गेले 3, हातच्या 10तून 8 गेले 2 आणि इथे हातच्या या ठिकाणी 1 म्हणजे 12,34,502 असं उत्तर कुठं आहे का? बघा 12,34,502 बरोबर आहे का हे उत्तर? बरोबर आहे बघा. 12,34,502 असं उत्तर आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आलेलं असेल.
आता याच्यामध्ये बघा, जर वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग दररोज सकाळी 8:35 वाजता सुरू होत असतील आणि दुपारी 1:45 म्हणजे मध्यंतराशिवाय म्हणजे मध्ये कसली सुट्टी त्यांना मिळणार नाही संपत असतील, तर वर्गाचा एकूण कालावधी शोधा. म्हणजे सकाळी 8:35 हे सकाळी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आणि त्यानंतर दुपारी 1:45 काय करणार, ते वर्ग संपणार आहेत. म्हणजे थोडक्यात 8:35 सुरू झालेला वर्ग 1:45 म्हणजे 1:45पर्यंत मध्यंतराशिवाय म्हणजे कोणती सुट्टी न मिळता तो चालू राहणार आहे. मग आपण काय करूया, 8 नंतर बघा, 8 नंतर 9, 10, 11, 12 आणि 1 म्हणजे 8:35 ते 1:35 हा जर कालावधी असेल, बघा आता 8:35 ते 1:35 हा कालावधी असेल तर एकूण किती तास होतील हे पहिल्यांदा आपण मोजू. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 तास झाले. म्हणजे 8:35 ते 1:35पर्यंत 5 तास, परंतु हे 1:45 आहे, त्यात अधिक 10 मिनटं मिळवा म्हणजे 5 तास आणि 10 मिनिटे हा कालावधी होणार आहे. परंतु पर्यायामध्ये दोन्ही प्रकारे उत्तरे बघा, आता 5 तास 20 मिनिटे येणार नाही, 4 तास 40 मिनिटं नाही, आता 310 मिनिटं हे एक उत्तर आहे. परंतु आता आपण जर 5 तास 10 मिनिटं याचा विचार केला तर 5 तास म्हणजे किती मिनिटं झाली, 300 आणि अधिक त्याच्यामध्ये 10 जर मिळवलं तर आपल्याला 310 उत्तर मिळणार आहे. म्हणजे 310 मिनिटे हे आपल्याला उत्तर याच्यामध्ये अचूक मिळालं पाहिजे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा, दुपारचे 2:30 वाजले असता मिनिट काटा व तास काटा यांच्याद्वारे बनवलेला कोन शोधा. आपल्या सर्वांना हे कोन माहीत पाहिजेत. बघा कोनाचे एकूण 7 प्रकार आपल्याला माहीत पाहिजेत. तर कोनाचे पहिला जो कोन आहे तो म्हणजे कोणता, शून्य कोन. शून्य कोन म्हणजे माप त्याचं असतं, एक मिनिट व्यवस्थित लिहितो मी, त्याच्यामध्ये 7 प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. बघा पहिला आहे तो म्हणजे शून्य कोन. शून्य कोन म्हणजे कोणाचं माप राहील 0 अंश. नंतर लघु कोन असतो. लघु कोन म्हणजे ज्याचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त पण 90 अंशापेक्षा कमी असतं. तिसरा आहे तो म्हणजे काटकोन, की ज्या कोणाचं माप हे एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणजे 90 अंशाचं माप आहे. नंतर त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे विशाल कोन, की ज्याचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी असतं. पाचवा आहे तो म्हणजे सरळ कोन. सरळ कोन म्हणजे ज्याचं माप हे बरोबर 180 अंश असतं, तो असतो सरळ कोन. नंतर प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजे ज्या कोणाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. आणि सातवा जो आहे तो म्हणजे पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे ज्या कोणाचं माप 360 अंश असतं तो झाला पूर्ण कोन. आता जर तुम्ही घड्याळामध्ये 2:30 वाजले असतील तर तुम्ही तो कोन पाहिला किंवा तास काटा आणि मिनिट काटा यांची जर आपण पोझिशन पाहिली तर ती कशी असते बघा. त्यांची पोझिशन असते, समजा हे घड्याळ आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 6, 4, 5, फक्त मी एवढेच अंक लिहितो. 2:30 वाजल्या म्हणजे तास काटा आणि तास काटा जो आहे तो 2 आणि 3च्या बरोबर मध्ये असणार आणि बरोबर 6 वरती मिनिट काटा असणार आहे. मग यांच्यामधला प्रत्येक 2 अंकांमधला कोन असतो 30 अंशाचा. 30 अंशाचा कोन आहे. तर आता याच्यामध्ये मोजायला गेलं तर 30 आणि 30 60 आणि 30 90. 90 आणि हा निम्मा म्हणजे किती व्हायला पाहिजे, तो 90 अधिक तो 30 मधला निम्मा म्हणजे 15. म्हणजे ते तुम्हाला माप मिळालं पाहिजे 105 अंशाचा कोन व्हायला पाहिजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये. परंतु 105 अंशाचा कोन म्हणजेच कोणता कोन असतो हा, तर हा असतो विशाल कोन, की जो पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं अचूक उत्तर मिळणार आहे आपल्याला. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आकृतीबंधातील पुढील आकृती निवडा. याच्यामध्ये बघा आकृती जर तुम्ही पाहायला गेलं तर याचं टोक हे उत्तर दिशेला म्हणजे वरच्या दिशेला आहे. नंतर तीच आकृती ज्यावेळेस अशी होती त्यानंतर त्यांनी अशी केलेली म्हणजे बरोबर त्यांनी 90 अंशातून, बघा आता 90 अंशातून ती प्रतिघटिवत म्हणजे अँटी क्लॉकवाईजने फिरवलेली. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळ फिरण्याची दिशा ही असते, त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अशी आकृती फिरवलेली. मग आता याच्यामध्ये बघा ही अशी आकृती केली म्हणजे ही आकृती सरळ उभी होती, त्याला पूर्णपणे 90 अंशाची अशी केली. त्यानंतर बघा आता एक मिनिट मी या ठिकाणी परत आकृती काढतो. बघा या ठिकाणी काय केलं, सुरुवातीला आकृती अशी होती, त्यानंतर थोडक्यात अशी आकृती केली, नंतर या ठिकाणी केली आणि नंतर परत अशी आकृती केलेली बघा. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय की ही जी आकृती आहे ती बरोबर या दिशेला म्हणजे अशी आकृती असायला पाहिजे. वरची सेम आकृती येणार नाही, खालच्या दिशेने ऑलरेडी 3ऱ्या क्रमांकाला आहे, परत ही 2ऱ्या क्रमांकाची येणार नाही, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर 57व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, 73,48,561 या संख्येला
शतक स्थानच्या सर्वात जवळच्या संख्येत स्थूलांकन केल्यास टिंबटिंब किंवा डॅश डॅश मिळते. आता याच्यामध्ये जो आपल्या नवोदयाला व्यंजन अंदाजीकरण हा टॉपिक आहे त्यानुसार जर आपण बघायला गेलो 73,48,561 अशी संख्या आहे. आता ही संख्या 500च्या पुढे गेलेली, बरोबर, 500च्या पुढे गेलेली, परंतु शतक स्थानात आपल्याला ती स्थूलांकन किंवा त्याचं जे राऊंड ऑफ करणं आपण जे म्हणतो राऊंड अप करणं, तर ती जी आहे तर ती आपल्याला शतकात करायची. शतक म्हणजे तिसऱ्या स्थानापर्यंत, एकक दशक शतक तिसऱ्या स्थानापर्यंत. मग आता हे 500च्या पुढे 61 आहेत, 61 म्हणजे 50च्या पुढे गेलो आपण. मग 50च्या पुढे गेलो त्यामुळे 73, 48 आणि इथं आपण 600 करणार आहोत. 600 करणार म्हणजे काय ना 73, 48 बघा 560 तर हे जवळचं शतक असणारच नाही. नंतर या ठिकाणी 73,48,000 डायरेक्ट केले त्यांनी, असं पण असणार नाही कारण जवळच्या 1000 स्थानात स्थूलांकन केल्यानंतर अशी येऊ शकते पण ते पण येणार नाही कारण हे 500च्या पुढे गेलो आहे आपण. नंतर या ठिकाणी 500 पण येणार नाही आणि या ठिकाणी त्यामुळं 600 उत्तर असणं अपेक्षित आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर राहायला पाहिजे. आता या पुढच्या प्रश्नामध्ये पण बघा आता दिलेल्या आकृतीमधील मालिका पुढे चालविणारी आकृती निवडा. म्हणजे आपल्याला थोडक्यात सिरीज पूर्ण करायची. आता याच्यामध्ये काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये कोणता पण एक घटक टार्गेट करा, तो घटक कसा फिरलेला हे बघायचं आणि त्यानुसार आपण पुढच्या आकृतीमध्ये एक एक घटक कसा येत राहील हे बघायचं आणि त्यानुसार आपण ऑप्शन इलिमिनेशन मेथड ज्याला म्हणतो आपण पर्याय कट करत राहायचे. आता बघा यातला समजा जर हा जो बाणाचा जो बाण आहे खालच्या दिशेने दाखवलेला त्याची आकृती जर आपण पाहिली तर तो या ठिकाणी परत तो वरच्या म्हणजे या ठिकाणी गेला बघा, इथं वरच्या कोपऱ्यात गेला, नंतर तो इकडच्या कोपऱ्यात, नंतर या कोपऱ्यात गेला. म्हणजे आता साहजिक त्याचा क्रमानुसार तो इथं यायला पाहिजे, बरोबर. मला तिथं या ठिकाणी थोडक्यात असा जो चौरसाचा भाग आहे त्याच्यामध्ये इथं तो यायला पाहिजे. म्हणजे तो याच्या ठिकाणी नाही, याच्या ठिकाणी नाही, इकडेही नाही, तो फक्त इथं आहे, बरोबर का. मग या चौरसाच्या ठिकाणी इथं जर तो अंक असेल असा म्हणजे तो बाण आहे तो एकाच पर्याय आहे, त्यामुळे बाकीचे आपल्याला घटक बघण्याची गरज नाही. तरी तुम्ही बाकीचे घटक समजा असं असतं की एखाद्या अजून पर्यायात या ठिकाणी बाण असतं तर आपण कसं काढलं असतं, कोणता पण एक घटक घ्या, समजा हे वर्तुळ घ्या छोटं, ते पुढं गेलेलं आहे, नंतर या ठिकाणी खाली आलेलं आहे, नंतर या ठिकाणी, मग नंतर ते इथं यायला पाहिजे, बरोबर. मग अशा पद्धतीने फक्त एकच पर्याय आपला मॅच होतो. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा छायांकित अपूर्णांकाची बेरीज काय प्रदर्शित करते. आता यांची बेरीज जर तुम्हाला याच्या आकृतीमध्ये दिसत असेल बघा की हा जो वरचा भाग आहे हा पूर्ण एवढा भाग बघा, आता एवढा भाग पूर्ण रंगवलेला आहे भाग आणि या आकृतीमधला हा एवढा भाग रंगवलेला आहे, हा इतके भाग रंगवलेले आहेत. आता यांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं, आता संपूर्ण भाग मोजा. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 6 6 12 भाग आहेत एकूण. 12 भागापैकी पहिल्यांदा किती रंगवलेले आहेत याच्यामध्ये 6 आणि 1 7 8 8 भाग रंगवलेले आहेत. अधिक जर आपण केलं तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि याच्या पण मध्ये परत 12 भाग झाले. तर त्या 12 भागापैकी म्हणजे एकूण भाग आपण छेदामध्ये लिहिले आणि रंगवलेले आहेत बघा 5 भाग, हे भाग रंगवलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आपण याचा विचार केला तर छेद समान आहे, म्हणजे उत्तराचा छेद पण किती असायला पाहिजे 12च. 8 आणि 5 उत्तर किती यायला पाहिजे 13 यायला पाहिजे. म्हणजे 13/12 हे उत्तर तुम्हाला पर्यायात मिळणार नाही. परंतु जर या पर्यायाचा आता हा पूर्णांकाचा कुठला प्रकार झाला, हा अंशाधिक झाला, तर याचा जर आपण पूर्णांक करायला गेलो तर 12 एके 12 उरले बाकी 1/12 आहे असं म्हणलं आपण. तर 1.1/12 हे याचं उत्तर असेल. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असणार आहे. यानंतर 60व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया बघा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला की खालीलपैकी कोणती एक आकृती बिंदूच्या रेषेशी सममित नाही. सममित म्हणजे सिमेट्रिकल नाही. म्हणजे सममित हे एक सिमेट्रिक टॉपिक आहे बघा की ज्याच्यामध्ये सममित म्हणजे काय की जर समजा तुम्ही कोणती आकृती घेतली, समजा मी या ठिकाणी चौरस घेतला, समजा जर चौरसाला मी या ठिकाणी अक्ष काढला तर इकडचा भाग जेवढा आहे तेवढाच इकडचा भाग येणं याला म्हणायचं सममित आकृती आहे म्हणायचं. आता याच्यामध्ये बघा पर्याय परत या ठिकाणी बघा ऑप्शन इलिमिनेशन मेथड अतिशय आपल्याला उपयोगी आहे. याच्यामध्ये बघा समान भाग होतात, चला हा कट करून टाका, सममित नाही म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही असा अक्ष काढला म्हणजे या अक्ष सममित आहे, हा पर्याय कट होईल. या ठिकाणी पण तुम्ही असा अक्ष काढला तर सममित आहे, हा पण पर्याय कट होईल. परंतु जर तुम्ही सममित म्हणजे आकृती पाहायला गेला तर तुम्ही हा केल्यानंतर हा सममित होत नाही, इकडं आणि इकडं असणारा समान भाग नाही. तुम्ही जर हा जर यम असता
तर असं केल्यानंतर तो सममित होईल, पण n होणार नाही किंवा होणार झालेला नाही तो. त्यामुळे हा पर्याय म्हणजे सममित नाही, त्यामुळे आपला जो पर्याय असणार आहे तो बरोबर हा पर्याय असणार आहे. त्यामुळं n ही जी आकृती आहे ती सममित नाही, त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 अचूक असणार आहे. त्यानंतर 61वा प्रश्न आहे बघा. प्रत्येक खोक्यात 150 पेन अशा प्रकारे 1,28,400 पेन खोक्यांमध्ये भरायचे आहेत, तर किती खोक्यांची गरज लागेल असं विचारलेलं आहे. जसं की आता 150 पेन एका खोक्यात भरायचे आणि तुम्हाला अशा प्रकारचे 1,28,400 पेन तुम्हाला पूर्णपणे सगळे भरायचे, तर किती खोक्यांची गरज आहे, किती बॉक्स लागतील असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया मग, 1,28,400 आणि याला आपण भागिले काय करू, याच्यामध्ये 150 पेन म्हणजे एका बॉक्समध्ये टाकायचं, त्यामुळे 150 याला भागिले करू. फक्त एक शून्य आपण याच्यामध्ये कट करून टाकूया आणि याच्यामध्ये जर भाग लावला तर 15 एके 15, 15 8 120. मग 120 नंतर 8 राहिले, 15 5 75, परत उरतील किती 9 आणि 15 सक 90, म्हणजे हे 856 आपलं उत्तर मिळणार आहे भागाकार. त्यावेळेस बाकी आपल्याला शून्य मिळणार आहे. याचा अर्थ एकूण 856 बॉक्स जर आपण आणले, त्याच्यामध्ये जर ते पेन भरले तर आपल्याला काय होणार आहे, 856 एकूण बॉक्स लागणार आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अपूर्णांक 5/7चा सममूल्य अपूर्णांक नाही असं म्हटलेलं आहे. मग आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की समजा 5/7 हा अपूर्णांक असेल तर याचं सममूल्य काढायचं म्हणजे एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला भागणं किंवा गुणणं म्हणजे सममूल्य अपूर्णांक त्याचा आपल्याला मिळतो. आता 15/21चा विचार केला तर 5ला जर 3 ने गुणले तर 5 त्रिक 15, 7 त्रिक 21, म्हणजे हा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहे. याला बघा तुम्ही आता 5 9 45 आणि 7 9 63 असायला पाहिजे, म्हणजे 45/63 असतं तर तो बरोबर सममूल्य झाला असतं, परंतु याच्यामध्ये खाली 56 असल्यामुळे सममूल्य अपूर्णांक नाही. तर तुम्ही 25/35चा विचार केला तर 5 5 25 आणि 7 35, म्हणजे हा अपूर्णांक आहे. नंतर 5 दुणे 10, 7 दुणे 14, म्हणजे हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणजे याच्यामधला जो दुसऱ्या पर्यायातला किंवा दुसऱ्या क्रमांकाचा जो अपूर्णांक आहे तो याचा सममूल्य नाही, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा अपूर्णांक बघा, आता पुढचा प्रश्न बघा. आता तर याच्यामध्ये काय घेतलेलं आहे बघा, जर प्रत्येक बिस्कुटचे वजन, तर बिस्कुटचे म्हणजे ॲक्च्युली हे बिस्किट, तर ॲक्च्युली याच्यामध्ये गुगल इनपुटने जर विद्यार्थी मित्रांनो हे मराठीमध्ये भाषांतर करत असतील तर ते बिस्किटचे बिस्कुट वगैरे असे थोडेफार शब्द बदलू शकतात ते. तर एका बिस्किटचे वजन हे 4 ग्रॅम आहे. तर विचारलेले की अशा 2 डझन बिस्किटांचे वजन किती. 1 डझन म्हणजे 12 बिस्किट आणि हे 2 डझन आहेत, त्यामुळे हे 24 बिस्किट एकूण होतील. तर 24 गुणिले 4, 24 चोक 96 ग्रॅम. असे एकदम सोपा प्रश्न आहे बघा हा. असे बरेच प्रश्न म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो जर या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर बऱ्यापैकी खूप सोपा पेपर किंवा गणिताचे जे प्रश्न खूप सोपे त्यांनी विचारलेले आहेत, त्यामुळे याचं 96 ग्रॅम हे याचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतर बघा, जर 1 मीटर कुंपणासाठी येणारा खर्च 215 रुपये असेल तर 45 मीटर लांबी 23 मीटर रुंदी असलेल्या उद्यानाच्या कुंपणासाठी किती खर्च येईल. आता उद्यानाचे कुंपण करायचं तर तो तुमचा हा आयताकृती आकार आहे त्या उद्यानाचा म्हणजे बागेचा. 45 मीटर लांबी, 23 मीटर काय आहे रुंदी आहे. तर रुंदी असलेल्या या उद्यानाच्या कुंपणासाठी किती खर्च येईल, तर हा आयताचा आकार आहे, त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ पहिल्यांदा काढू आपण. या ठिकाणी क्षेत्रफळ काढणं अपेक्षित नाही, कारण कुंपण करायचं आपल्याला. कुंपण करायचं म्हणजे आपल्याला ह्याची काय काढावं लागेल, आपल्याला परिमिती काढणं अपेक्षित आहे. मग आयताची परिमिती सूत्र काय घेतो आपण, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. म्हणजे पहिल्यांदा लांबी आणि रुंदीची बेरीज करू तर ती 45 अधिक 23 जर आपण करायला गेलो तर 5 आणि 3 8, 4 आणि 2 6, 68 बेरीज येईल. मग 68 गुणिले 2 करा. 68 गुणिले 2 केलं तर याच्यामध्ये 8 दुणे 16, हातच्याला 1 जातील, 6 दुणे 12 आणि 1 13, 136 मीटर असं त्याची परिमिती येईल. आता 136 मीटर आल्यानंतर एका मीटरसाठी किती खर्च आहे, तर तो येतो किती 215, म्हणजे 136 गुणिले 215 करा. 136 गुणिले 215. आता याच्यामध्ये बघा 215 गुणिले 6 करा तर 6 दुणे 12 आणि 15 सक 90, म्हणजे 1290 येतील. म्हणजे इथं 1000 म्हणजे 129 हातच्याला गेले, 215 तरी करा तुम्ही, इथं 645 आणि 645 अधिक
29 आपण ह्याच्यात जर ॲड केले तर याच्यामध्ये बघा 9 आणि 5 14, हातच्याला 1 जातील, 6 आणि 2 8 आणि 1 9, 6 आणि 1 7 म्हणजे 794 हे तो उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 794 पैकी या ठिकाणी मी 4 लिहितो, हातच्याला किती जातील 79 आणि 215 एके 15 आणि 215 आणि 79 त्याच्यात जर मिळवले तर 9 आणि 5 14, हातच्याला 1 जातील, 6 आणि 7 आणि 2 9, 294. आता हे उत्तर बरोबर आहे, गुणाकार वगैरे बरोबर आहे का बघा बरं. उत्तर आहे हो, पर्याय 29,420 उत्तर येते 420. तर एकदा पर्याय आपण गुणाकार त्याचा आपण चेक असेलच बरोबर 29,440, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण गुणाकार याचा चेक करू. बघा मी याचा गुणाकार परत करतो, कारण 29,240 बहुतेक याचं उत्तर येते. तर आपण 215 गुणिले समजा 136 मी करतो. तर 1 मिनिट, हा गुणाकार असाच करूया डायरेक्ट, 136 गुणिले 215. तर बघा 5 × 30 3, नंतर 5 × 3 15 आणि 3 18, ह्याच्याला 1 जातील, 5 1 5 आणि 1 6, परत 1 0 मांडला, 6 3 1, परत 2 0 मांडा, परत 6 2 12, ह्याच्याला गेले 1 3 2 6 आणि 1 7 आणि 3 बे 1 बे. यांची जर आपण बेरीज केली आपण तर 0 8 आणि 7 14, ह्याच्याला येतील 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 1 12, येतील 9 आणि 2 म्हणजे 29,240 याचं उत्तर येते. बघा मग 440 काहीतरी गुणाकारामध्ये आपलं चुकीत झालं होतं, तर 29,240 हे याचं अचूक उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न येतोय बघा 65व्या क्रमांकाचा प्रश्न. एका वेबिनारमध्ये प्रत्येकी 5 मिनिटाची 3 मध्यांतरे, म्हणजे थोडक्यात 5 मिनिटाची एक अशा पद्धतीने तीन वेळा सुट्टी झाली किंवा तिथे एक थोडी मध्यांतर किंवा थोडासा गॅप देण्यात आला. तर मध्यांतरांचा एकूण कालावधी सेकंदामध्ये किती आहे? आता 5 मिनिटाची 3 मध्यांतरे किती मिनटं झाले एकूण? 15 मिनटं. आणि फक्त विचारलेलं आपल्याला सेकंदामध्ये 15 गुणिले 60 करा, 15 × 90 आणि 1 0 द्या, 15 × 90 म्हणजे 900 सेकंदाचा एकूण तो कालावधी झाला मध्यांतराचा. यानंतर पुढचा प्रश्न बघा 66व्या क्रमांकाचा. 6.785 मिळवण्यासाठी म्हणजे उत्तर हे आलं पाहिजे. बघा उत्तर हे पाहिजे, उत्तर पाहिजे 6.785 हे उत्तर येण्यासाठी 2.4624 या संख्येत कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर तेवढं मिळेल. आता उत्तर बघा, उत्तरात दशांशचिन्हाच्या पुढे 3 घर आहेत, इथं देताना प्रश्नामध्ये 4 आहेत, त्यामुळे ते पुढे तुम्ही 0 लिहू शकता. म्हणजे आपणाला थोडक्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याचं लहान गणित करा. 25 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 35 येईल? तर 10 संख्या मिळवल्यानंतर. पण 10 उत्तर कसं मिळेल आपल्याला? 35 वजा 25. मग आता सेम तसं करायला गेलं तर आपल्याला काय करावं लागेल? इथं 6.7850 वजा 2.4624 करू आपण. म्हणजे यांची वजाबाकी करायला गेलं तर 6.7850 आणि वजा 2.4624. याच्यामध्ये 10तून 4 गेले 6, ह्याच्याला 1 गेले, 5तून 3 गेले, याच्यामुळे 2 राहतील. नंतर इथं 8तून 6 गेले 2, 7तून 4 गेले 3 दशांश आणि 6तून 4 गेले 2 गेले 4 राहील. म्हणजे 4.3226 4.3226 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा 67व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. 2 संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार 322 आहे आणि त्यातली एक संख्या 23 असेल तर दुसरी संख्या कोणती? अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त यासाठी एक सूत्र आपल्याला माहीत पाहिजे. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय येत आपल्याला? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असं आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे कोणत्याही 2 संख्या घेतल्या त्यांचा आपण लसावी आणि मसावी यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार म्हणजे त्या संख्यांचा गुणाकार याची किंमत आपल्याला समान मिळते. आता एक संख्या 23 आहे, दुसरी संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून आपण तशीच ठेवली ती. तर ह्या 2 संख्या म्हणजे 23 एक झाली आणि एक संख्या आपल्याला माहीत नाही आणि लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आपल्याला 322 दिलेला आहे. म्हणजे याची किंमत काढायची म्हणजे थोडक्यात काय करणार आपण? 322ला 23ने भागायला पाहिजे. मग 322 तर आपण 23ने भागलं तर 322 भागिले 23, 23 एके 23, उरतील किती? 7 आणि 2 9 उरले, 23 चौक 92 हे उत्तर यायला पाहिजे 14. त्याचा अर्थ ही दुसरी संख्या जी असायला पाहिजे ती 14, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर.
याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संख्या प्रणालीत 76,04,083 ही संख्या अशी लिहितात. म्हणजे 76 लाख आहेत, पुढे 4,000 आहेत, 4,000मध्ये दशहजार स्थानी 0 येईल, 4,000 आणि 83 आहेत म्हणजे 083, म्हणजे 76,04,000 83 आहेत म्हणजे 76,04,083 म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर अचूक मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये, प्रिशाचे वजन 42 किलोग्रॅम आहे आणि कायराचे वजन 39.05 किलोग्रॅम म्हणजे 39.5 किलोग्रॅम आहे. तर त्यांचे एकूण वजन किती? आता एकूण वजन म्हणजे ह्या दोघींचं मिळून वजन काढायचं आहे, त्यामुळे 42 आणि याच्यामध्ये 39.05 यांची बेरीज करावी लागेल. फक्त एक काळजी घ्यायची आपण इथं, हे जे फक्त जे 42 आहे तर ते 42.0 असं लिहिलं तरी आपल्याला चालतं ते. आणि मग याची आपण बेरीज करायची, 0 आणि 5 हे 5, दशांश नकाल दशांश मांडा, 9 आणि 2 11 असेल, हातच्याला 1 जाईल आणि 4 आणि 4 8 जाईल, म्हणजे 81.05 आणि हे दोन्ही किलोग्रॅममध्ये, त्यामुळे उत्तर येताना किलोग्रॅम असं येईल. परंतु आपल्याला तसं किलोग्रॅममधला पर्याय नाही, आपल्याला सगळे ग्रॅममध्ये पर्याय आहेत. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, ह्या किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करायचं म्हणजे 81.05 होतं बघा, 81.05 किलोग्रॅम आहे. ह्याला गुणिले तुम्ही 1000 करायचे, कारण काय बघा, गुणिले याच्यामध्ये 1000 करू आपण. 1000 गुणिले करण्याचं कारण काय, तर 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असतात. मग त्याचे किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करायचं म्हणून 1000ने गुणायचं. दशांश आपल्याला 3 घरांनी उजवीकडे सरकवलं पाहिजे, म्हणजे हे असं लिहिल्यानंतर 2 शून्य द्या आणि हे ग्रॅम होतील, की जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका ॲथलीटने 400 मीटर शर्यत 48 सेकंदात पूर्ण केली. बघा, 400 मीटर धावण्यासाठी 48 सेकंद वेळ लागला आणि त्याच ट्रॅकवर समान वेगाने तो 5 वेळा धावला असेल. समान वेगाने 5 वेळा म्हणजे 48 सेकंद असे 5 वेळा वेळ झाली. थोडक्यात 5 तो 400 मीटर हे अंतर तो 5 वेळा धावला, पण वेग समान असल्यामुळे त्याने ते अंतर 48 सेकंदामध्ये कव्हर केलं. तर 48 गुणिले जर आपण 5 केलं तर ह्याच्यामध्ये 8 45 हातच्याला 4 जातील, 5 24 आणि 4 24, म्हणजे हे 240 सेकंद असा कालावधी येतोय. बघा, 240 सेकंद असा कालावधी येतो. तर धावण्यासाठी त्याने किती मिनिटे घेतली असं विचारलेलं आहे. आता 240 हा सेकंदाचा कालावधी, याला मिनिटामध्ये रूपांतरित करायचं म्हणून आपण काय करूया बघा, याला मिनिटामध्ये रूपांतर करायचं म्हणजे 240 भागिले आपण 60 करू, 1 शून्य कट होईल, 6 चोक 24, म्हणजे हा कालावधी असेल 4 मिनिटांचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. आता याच्यामध्ये जे शेवटचे जे गणित विषयाचे जे 5 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 71 ते 75 या प्रश्नांकरता काय विचारलेलं आहे, की हा जो आपल्याला एक आलेख दिलेला आहे, तर या आलेखाचं निरीक्षण करायचं आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, खालील आलेख एका विशिष्ट शाळेमधील फी ग्रेडच्या विद्यार्थ्यांद्वारे होणारे उपक्रम दर्शवतो. तर आता हे ठराविक व्ही ग्रेडचे म्हणजे एक ठराविक ग्रुप आहे असा विद्यार्थ्यांचा, की ज्याच्यामधले त्यांच्याकडून होणारे जे उपक्रम आहेत त्यांचा हा आलेख आहे पूर्ण. मग त्यांचा जो आलेख आहे त्याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांचं याच्यामध्ये थोडंसं काय जर प्रॉब्लेम झालेला मुलांचा, की याच्यामध्ये बघा, ह्या 15ला बरोबर हा ग्राफ टच झाला म्हणजे याचे वादविवादामध्ये एकूण 15 विद्यार्थी हे आपल्याला समजलं. आता जे नाट्य हा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये मात्र काय झालेलं आहे, 10पेक्षा हे काही ठराविक वरती विद्यार्थ्यांची संख्या दाखवतात, ठराविक वरती 10पेक्षा जास्त. पण आपल्याला याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला दिलेली नाही की याच्यामध्ये नक्की 10पेक्षा याला आडव्या कुठल्याच अशा आपल्याला मार्किंग किंवा रेषा नसल्यामुळे आपल्याला हे अंदाज येत नाहीत की हे नक्की 10च्या पुढं 11 आहेत का 12 आहेत. परंतु आपण ह्याचं कसं निरीक्षण करूया बघा, ह्या चित्रकला स्पर्धेचा विचार केला तर हे पूर्ण जे 15 विद्यार्थी त्याच्यापेक्षा थोडासा ग्राफ वरती गेलेला आहे, म्हणजे हे 16 विद्यार्थी बघा, त्यापेक्षा हा जरा थोडासा जास्त आहे, म्हणजे ह्या 2 जास्त आहेत, म्हणजे हे किती असतील, 12 विद्यार्थी असतील. आता याच्यामधला वर आलेली जो गॅप आहे तो आणि हा बऱ्यापैकी समान आहे, म्हणजे याच्यामध्ये पण 2 जास्त असतील म्हणजे 22 असतील आणि याच्यामध्ये जरा जास्त थोडे आहेत, त्यामुळे याच्यामध्ये आपण किती पकडू, 4 जास्त म्हणजे 19 पकडू. मग या पद्धतीने आपण ह्याची उत्तरं काढूया. तर आता पुढचा याच्यातला पहिला प्रश्न काय आपण बघू. आता याच्यातला पहिला प्रश्न काय बघा, वादविवादाच्या तुलनेत जलतरण निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
किती अधिक आहे. आता वादविवादामध्ये किती तर आपण बघूया पहिल्यांदा. वादविवाद बघा, या वादविवादमध्ये आहेत 15 आणि जलतरण. जलतरणमध्ये आपण किती पकडले होते जास्त, 2 पकडले, तर इथं 22 होतात आहे. मग याच्यामध्ये 15पेक्षा 22 कितीने अधिक आहे, तर ते 7ने अधिक आहे. त्यामुळे याचं 7 उत्तर या पहिल्या प्रश्नाचं असायला पाहिजे, की ज्याचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर यायला पाहिजे. समजलं. तर आपण हे अंदाज लावून त्याची संख्या आपण ठरवलेली आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, किती विद्यार्थ्यांनी नृत्याची निवड केली. नृत्याची निवड केलेले विद्यार्थी किती आहेत बघा आता. तर नृत्याची निवड केलेले जर विद्यार्थी आपल्याला बघायचे असतील तर या ठिकाणी बघा नृत्य. आता याच्यामध्ये 15 तर आहेतच आणि आपण काय पाहिलं होतं की हा 1 जास्त घेतला, ह्या दोघांना 2 जास्त घेतले, याला 3 जास्त घेऊ म्हणजे आपण किती यायला पाहिजे, हे 15 अधिक 3 18. कारण हे या पूर्ण रेषेच्या वरती किती ह्याच्यावरून आपण हे ठरवतोय, म्हणजे याचं उत्तर 18 असायला पाहिजे. म्हणजे याचा दुसरा जो प्रश्न आहे याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2, 18 विद्यार्थ्यांनी याची निवड केली. पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न काय आहे बघा, की सर्वात कमी लोकप्रिय असलेल्या 2 उपक्रमांमध्ये किती विद्यार्थी. आता सर्वात कमी लोकप्रिय म्हणजे सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या उपक्रमात आहेत बघा. सर्वात कमी बघा याच्यामध्ये नाट्य एक आहेत आणि त्यानंतर वादविवाद आहे. आता याच्यामध्ये तर वादविवादाचे 15 आहेतच. आता नाट्यमध्ये किती पकडायचे आपल्याला, 2 जास्त पकडायचे, 10 अधिक 2 12 पकडू, म्हणजे यांची बेरीज किती यायला पाहिजे, एकूण 27 विद्यार्थी यामध्ये असायला पाहिजेत. मग याच्यामध्ये 27 विद्यार्थी असणारा पर्याय आहे की पर्याय क्रमांक 4. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार. पुढचा बघा 74 क्रमांकाचा प्रश्न काय आहे, फी ग्रेडमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. आता हा पूर्ण ग्राफच फी ग्रेडचा आहे. तर यांची आपण एकूण संख्या बघायला गेलो तर बघा आता याच्यामध्ये बेरीज करू आपण. हे 15 आहेत, हे आपण किती पकडले होते 12, 15 आणि 12 27 झाले. या ठिकाणी पण परत 2 पकडले तर हे 22 झाले. 22 म्हणजे 27 आणि 22 म्हणजे 37 47 आणि 49 झाले. त्यानंतर हे पकडायचे 18, 49 आणि 18 म्हणजे 67 झाले. आणि चित्रकलेमध्ये 16, 67 आणि 16 73 आणि 10 83 म्हणजे 15 12 22 18 आणि 16 यांची बेरीज आपल्याला 83 मिळायला पाहिजे. मग 83 बरोबर आहे बघा. 8 आणि 7 14 आणि 2 16 आणि 2 18 आणि 5 23, 7ला 2 जातील, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1 8. 83 उत्तर अचूक यायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 74 प्रश्न 83 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि ह्या गणित विषयाचा शेवटचा प्रश्न बघा आता. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, चित्रकला निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नाट्य निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा टिंबटिंबने अधिक आहे. आता चित्रकला निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघूया आपण आणि नाट्य निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघूया. तर चित्रकला निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, चित्रकला निवडलेले विद्यार्थी बघा या ठिकाणी किती आपण 1 जास्त घेणार म्हणजे इथं फक्त 16 विद्यार्थी आहेत. आणि नाट्य निवडलेले किती आहेत, या ठिकाणी 12 विद्यार्थी. तर कितीने जास्त आहे ते, नाट्य निवडलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, तर ती 4ने फक्त जास्त येते बघा. मग 4ने जास्त असलेला पर्याय आपल्याला आहे का त्याच्यामध्ये, तर हो पर्याय क्रमांक 4 हा आहे, 4ने अधिक आहे. असं झालं हे एकूण आपल्याला. असे हे बघा आपले एकूण किती प्रश्न झाले, तर एकूण गणित विषयाचे जे 50 प्रश्न आहेत की जे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2022 यामधले सर्व प्रश्न होते. तर उरलेले जे 3 विषय आहेत आपले, मराठी आहे, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, तर या 3 विषयाचे आपण 3 सेपरेट व्हिडिओमध्ये याचे 3 प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल मात्र सबस्क्राईब करायचं कोणी विसरू नका. तर आपण या व्हिडिओमध्ये आज थांबूयात. धन्यवाद.